बंद करा जरा. हाँ जरा केले कॅमेरा सर. बंद करा. कोण आहे? हाँ करके सर मी. हा, करा करा करा. Yes, sir. लावली. हा, जरा वैयक्तिक आवाज बंद करा. बघा, 3 नोव्हेंबर 1960 चा जन्म आहे. संध्याकाळी 6 वाजून 7 मिनिटं, मुंबई. जातक स्त्री आहे. आता मूळ पत्रिका मॅडम लावा. तो लाव. त्याच्यानंतर आपण नवमाश पण लावूया, स्पष्टग्रह पण लावूया. फक्त महादशा आता मी काढल्या नाहीत तरी सुद्धा कोणीतरी मदत करावी. बघ, आता ही कुंडली जी आहे ही मेष लग्नाची कुंडली आहे. आता मेष लग्न हे जर एखाद्या स्त्रीला प्राप्त झालं तर तिचं कर्तव्य म्हणजे पुरुषासारखं कर्तबगारी असते. तर चंद्र लग्नी आहे, चंद्र भरणी नक्षत्रामध्ये आहे, सप्तमात रवी बुधाची युती आहे, पंचमात राहू आहे, अष्टमात शुक्र आहे, धनुराशीला गुरु शनीची युती आहे आणि लाभस्थानामध्ये केतू आहे आणि पराक्रम स्थानामध्ये मंगळ आहे. मंगळ शनी आणि मंगळ गुरु याचा समसप्तक योग आहे. कळलं? गुरुची दृष्टी लग्नावर आणि चंद्रावरती आहे, तसंच मंगळावरती आहे आणि पंचमात राहूवरती सुद्धा आहे. पण लग्न बलवान झालेलं आहे गुरुच्या दृष्टीने. आणि हा जो योग आहे तो कर्मधर्म नावाचा योग दशमेश आणि भाग्येश हे दोघंही एकत्र आलेत आणि भाग्यस्थानामध्ये आहेत. मुळामध्ये भाग्येश भाग्यात आहे आणि ही जी युती आहे, दोन्ही ग्रह जे आहेत ते मंदगतीचे ग्रह आहेत, म्हणजे कक्षेच्या पलीकडले. हा, पण धनुरास आणि मकर रास ही कक्षेच्या पलीकडची रास आहे. तर त्यामुळे त्या ठिकाणी गुरु शनीची युती ही अतिशय महत्वाची म्हणून समजली जाते आणि त्यावेळेला त्या ठिकाणी एक चांगला राजयोग निर्माण होतो असं आपल्या पूर्वाचार्यांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये आपण बघितलं तर मला वाटतं मंगळ हा पुष्कर नवमाशामध्ये आहे, हो. शनी हा पुष्कर नवमाशामध्ये आहे ना मॅडम? हो शनी सूर्य आणि मंगळ तिघे पण. अरे वा, सूर्य सुद्धा आहे का? होय. हा, बघा, मंगळ सूर्य आणि शनी हे 3 ग्रह जे आहेत हे मॅडमने सांगितल्याप्रमाणे पुष्कर नवमाशामध्ये आहे. मला वाटतं केतू पण आहे का तिथे मॅडम? केतू पण आहे पण आपण हा, ते. पण आपण धरत नाही त्याला. बरोबर आहे. तर अशा तऱ्हेची ही कुंडली आहे. जातक अतिशय वेगवेगळ्या ठिकाणी जसं आपण म्हणतो की साहसी काम केलेलं आहे. साहसी म्हणजे त्या व्यक्तीच्याकडे एवढे अधिकार होते आणि एवढ्या सगळ्या ठिकाणी जे काही पोर्ट्स असतात, ज्याला सीमा शुल्क खातं म्हणतो आपण, सगळ्या ज्या सीमा असतात तिथे कस्टमची पोस्टिंग असते. मग ती डॉकची सीमा असो, विमानतळाची सीमा असो किंवा इत्यादी जे काही देशाच्या बॉर्डर्स आहेत त्या सगळ्या ठिकाणी या जातकाने काम केलेलं आहे. अतिशय धडाडीने काम केलेलं आहे. तर ही शक्ती आली कुठून आणि ही कुंडली कशा तऱ्हेने ऑपरेट झाली? कस्टम डिपार्टमेंट हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर येतं. व अशा अनेक गुन्हेगारांना पकडून देणं, त्याच्यानंतर DRI मध्ये त्यांनी काम केलेलं आहे, डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स. त्यानंतर IRS मध्ये काम केलेलं आहे, त्याच्यानंतर CBI मध्ये काम केलेलं आहे. अनेक ठिकाणी त्यांचा अनुभव अतिशय दांडगा आहे. उच्च शिक्षित आहेत, अतिशय करारी आहेत. त्यामध्ये सूर्यचंद्र हा समसप्तक योग जो आहे तो पौर्णिमेचा योग आहे. तर सूर्यचंद्र जर समसप्तक योगामध्ये जर ग्रह असतील तर त्यावेळेला जातकाचा लौकिक हा कर्तबगारीने होतो असं शास्त्राचं म्हणणं आहे. लग्नेश हा जो आहे मुळात पराक्रम स्थानामध्ये आहे आणि तो मिथुन राशीत असल्यामुळे मिथुन राशी ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटशी संबंधित आहे. रेव्हेन्यू म्हणजे जकात जे काय आहे, म्हणजे कस्टम सुद्धा एक प्रकारचं रेव्हेन्यू आहे, सीमा शुल्क. मग अशा तऱ्हेच्या याच्यामध्ये जातकाला काम करण्याची संधी मिळाली. मंगळ स्थानबली आहे. मंगळ शनीचा समसप्तक योग जो आहे तर त्या ठिकाणी आपण बघितलं दशमेश शनी आणि लग्नेश मंगळ हा समसप्तक आहे. जातकाच्या पोस्टिंगमुळे बऱ्याच ठिकाणी त्याला साहसी भूमिका कराव्या लागल्या.
जरी व्यक्ती स्त्री असली तरी सुद्धा कमांडिंग चीफ ज्याला आपण म्हणतो तशा तऱ्हेने जातकाचं जीवन पूर्णपणे गेलेलं आहे. अगदी रिटायर होईपर्यंत अतिशय चांगल्या उच्च दर्जाच्या पोस्टिंग उच्च प्रांतामध्ये, मग बंगाल असो, आसाम असो, गुजरात असो, जे मोठे मोठे पोर्ट्स आहेत, JNPT आहे, त्याच्यानंतर अनेक इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आहेत, त्या ठिकाणी जातकाने काम केलेलं आहे आणि कर्तव्य बजावलेलं आहे. आणि आता रिटायर होताना त्या जॉईंट डायरेक्टर म्हणून त्यांची रिटायरमेंट झालेली आहे. आता एवढी सगळी शक्ती किंवा एवढं सगळं यश मिळण्याला कारण काय? आता तुमच्या समोर पत्रिका आहे, मी तुम्हाला सगळी भूमिका समजावून सांगितलेली आहे. कोण म्हणेल की सप्तमेश अष्टमात वृश्चिक राशीत आहे, बरोबर आहे ना? आता याच्यामध्ये त्यांचे जे मिस्टर आहेत, अतिशय दोघांचे चांगले संबंध आहेत. दोघंही आता एकत्रित आहेत, दोघंही रिटायर लाईफ मध्ये अतिशय आनंदी आहेत. पण यांचे मिस्टर एम फार्मा करून फार्मास्युटिकल कंपनीमध्ये कार्यरत होते, अतिशय उच्च पदावरती होते. हा शुक्र जो सप्तमेश अष्टमात असल्यानंतर तो वृश्चिक राशी ही जी आहे ही फार्मा, मेडिसिन, केमिकल या संदर्भामध्ये येते. तर तसं त्यांचे पती हे त्या ठिकाणी फार्मास्युटिकल्स याच्यामध्ये अतिशय चांगल्या कंपनीमध्ये कार्यरत होते आणि चांगलं यश मिळालेलं आहे. दुसरी गोष्ट की मुळामध्ये मी आता त्यांचं सासरचं नाव आहे ते सांगितलं नाही, त्याला काहीतरी बंधन आहे, काही सिक्रेट्स असतात म्हणून. पण मूळ जे नाव आहे ते सारंग त्याच्यामधलं. तर त्या ठिकाणी आता तुम्ही तुमचा फलादेश काय म्हणतो, चतुर्थेश लग्नात आहे आणि तो मेष राशीत आहे. आपल्याकडे पद्धती काय आहे की लग्नामध्ये बसलेला ग्रह हा कोणत्या राशीत आहे, तो त्याचा मित्र आहे का शत्रू आहे. तर मेष राशीचा चंद्र हा चंद्राचा मित्र मंगळ आहे. लग्नेश जो आहे तो पराक्रम स्थानामध्ये बलवान झालेला आणि तो पुष्कर नवमाशामध्ये विराजमान आहे. भाग्यस्थानामध्ये धनु राशीमध्ये गुरु आहे, शनी आहे, हे दोघेही समविचारांचे ग्रह आहेत. आणि दशमेश आणि भाग्येश एकत्र असल्यामुळे तिथे कर्मधर्म नावाचा एक चांगला योग होतोय. त्याच्यावरती पण कुंडली भरपूर प्रमाणामध्ये अवलंबून असते. आता तुम्ही म्हणाल की पंचम स्थानामध्ये राहू आहेत तर संतती झाली का, संततीमध्ये प्रॉब्लेम आले. तर पंचम स्थान हे फक्त संततीसाठी नसून इत्यादी अनेक गोष्टी पाहिल्या जातात. पण इथे एक चांगली गोष्ट अशी आहे की राहू हा एकटा आहे, केतू सुद्धा एकटा आहे. फक्त गुरुची 9वी दृष्टी राहूच्या मुखात आहे. शनीची 10वी दृष्टी कन्या राशीवरती आहे आणि कन्या रास ही वाणिज्य रास आहे. लग्नेश सुद्धा वाणिज्य राशीमध्ये आहे आणि लग्नेश वाणिज्य राशीला पाहतोय. वाणिज्य म्हणजे समजलं तुम्हाला? सर. व्यापारी रास. जे काही कस्टम आहे, जे कर वसूल करणाऱ्या ज्या राशी आहेत, तर ते कर भरणारे लोक आहेत. तर तिथे मिथुन राशीमध्ये बसून त्याच राशीमध्ये मंगळाची दृष्टी आहे. शनीची सुद्धा कन्या राशीवरती दृष्टी आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये बघितलं तर षष्ठ सप्तमात सूर्ययुक्त आहे. नोकरी कशी आहे? षष्ठ सप्तमात सूर्ययुक्त आहे. ज्यावेळेला सूर्ययुक्त षष्ठेस असेल त्यावेळेला अधिकार पदावरती मनुष्य कार्य करण्याची शक्यता वर्तवली जाते. अशा तऱ्हेने फलादेश देण्याचं एक पद्धती आहे. आता याच्यामध्ये आणखी काही काही गोष्टी असतील तर मी तुम्हाला सांगेन, पण तरी सुद्धा तुम्हाला पत्रिका कुठपर्यंत कळली आहे, तुम्हाला पूर्णपणे तुमची विचारधारा मांडण्याचे अधिकार आहेत. तुम्हाला काय कळलं नाही, काही बोलायचं असेल तर अवश्य विचारा. त्याच्यामध्ये जातकाचा 12व्या स्थानाचा अधिपती भाग्यस्थानामध्ये आहे. परदेशामध्ये सुद्धा पोस्टिंग झाली आहे, अगदी पोर्ट ब्लेअर पर्यंत, म्हणजे ते पण लांब समुद्रामध्येच आहे. तर त्या ठिकाणी बरेचशी राज्य, बरीचशा राष्ट्रामध्ये पण पोस्टिंग झालेली आहे. बरीचशी विमानतळं आहेत इंटरनॅशनल, जिथे तिथे सुद्धा जातकाने पोस्टिंग मिळवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी नार्कोटिक्स मध्ये पण कार्य केलेलं आहे. मेष लग्न थोडंसं जासूसी लग्न आहे, म्हणजे डिटेक्टिव्ह.
पण मुळात मंगळ हा पण डिटेक्टिव्ह आहे. तर त्या ठिकाणी साधी राहणी असून, म्हणजे साधी राहणी म्हणजे त्या ह्याच्यामध्ये एकदम हे करून कुठे काय काय चालतात प्रकार ते शोध घेणं वगैरे हा सगळा प्रकार त्यांच्याकडे जबाबदारी होती. आता तुम्हाला काय सांगायचंय, तुम्हाला काय वाटतं, चतुर्थ कुठे आहे, प्रॉपर्टीचा लाभ होईल की नाही? सुरुवातीला गव्हर्नमेंट क्वार्टर्स होते ते बुधवार पार्क म्हणून जे आहे अफगाण चर्च जवळ, तिकडे त्यांचं स्वतःच म्हणजे गव्हर्नमेंटचे क्वार्टर्स होते. त्यानंतर आता स्वतः त्या राहायला तिथे गेले. कळलं? बोला, कप परेडला राहायला होते. आता तुम्हाला काय वाटतं, मन मोकळेपणाने सांगा. काही असं मनामध्ये घाबरू नका, भीती ठेवू नका. सर, हा बोला. येस मॅडम. नमस्कार. नमस्ते. आता तुम्ही बरीचशी पत्रिका तर आम्हाला ओपन करून सांगितलेलीच आहे, हा पण आतापर्यंतच्या याच्यावरून आणि पुष्कर नवमाशाचा अभ्यास हा हा. लक्षात घेता मंगळ शनी हे हो समोरासमोर जरी असले हो. तरी दोन्ही पण ग्रह पुष्कर नवमाशामध्ये असल्यामुळे हम्म. त्याचं बळ समसप्तकात मिळालंय त्यांना. आणि भाग्य आणि कर्म या हम्म. दोघांच्या दोन अधिपती भाग्यात बसलेले आहेत आणि हो त्याच्यावर मंगळाची दृष्टी आहे. तेव्हा हो. हा एक बलवान योग झाला हे इथे आपल्याला चांगलं नव्याने कळू शकतं. म्हणजे पहिली जी आपली मनातली शंका होती किंवा भय होतं ते पुष्कर नवमाशाने बरंच शिथिल केले आणि चांगली बाजू आपल्याला उजेडात आणलेली आहे. पुन्हा आता जे तुम्ही एक मुद्दा नोंद केला तोही परत म्हणजे आधी पण बऱ्याच वेळा सांगितलेला आहे की राहू केतू हे जेव्हा स्वतंत्रपणे काम करतात तेव्हा ते आपल्याला फारसे वाईट फळ देत नाहीत, कारण कोणत्याही ग्रहाचं बळ ते कमी करत नाही. तर इथे राहू केतू स्वतंत्रपणे काम करतायत, त्यामुळे या जातकाला पंचमाचा किंवा याचा पण त्या ह्याच्याप्रमाणे लाभ मिळू शकेल. मंगळ बरोबर. पराक्रम स्थानात असल्यामुळे सुद्धा आणि तो वाणिज्य ह्याच्यात बसलेला आहे. आणि ह्या महिलेची गोष्टी काम. कर्मभूमी हा पोस्टिंग ही हा. बॉर्डरवर असल्यामुळे त्यांना आपलं कर्तृत्व दाखवण्यासाठी चांगला वाव मिळालेला आहे. तर अशा खूपशा चांगल्या गोष्टी पुष्कर नवमाशाच्या पॉइंटमुळे आणि एक चांगली पत्रिका म्हणून लक्षात येत आहेत सर. थँक्यू. आता असं आहे मॅडम की आपण बुधाचा नेहमी पण चांगला आलाय तिथे. हा काय आलं. रवी बुध पण सप्तमात जे बसलेले आहेत हो ते हो पण हो षष्टेश धनात बसला. हो. आणि रवी हा पंचमाचा स्वामी आहे. तर ह्या हा. दोघांची युती सुद्धा मिस्टरांना चांगल्या कर्तबगारीवर दर्शवतात. आता याच्यामध्ये आपण कधी कधी असा विचार करतो की शनी मंगळ, मीच सांगतो नेहमी की शनी मंगळ समसप्त योगात असतील हो. तर जातकाच्या जीवनामध्ये कलाटणी येते वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. काय समजलं? लहानपण अतिशय कष्टामध्ये होतं. आणि मेष आणि वृश्चिक बघितलं तुम्हाला तर त्या ठिकाणी कष्ट हे आहेतच, त्यात काही वाद नाही. दुसरा भाग असा की शनी मंगळाचा हा समसप्तक योग त्यांना धाडसी वृत्ती मोठ्या प्रमाणात दिलेली आहे. आता एका स्त्रीने नार्कोटिक्स मध्ये काम करणं, तिथे लोकांना पकडणं, सगळं करणं फार मोठ्या जबाबदारीचं काम असतं. तर तसं हे जे काम आहे ते शनी मंगळामुळे पार पाडलेलं आहे. त्याच्यानंतर शनीची दृष्टी 10वी जी आहे ती षष्ठ स्थानावरती आहे. आपण नेहमी विचार करतो की सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत असताना तो कशामुळे योग येतो कार्य करण्याचा. तर त्याला षष्ठस्थान जर शनिदृष्ट असेल, दशमात शनी असेल, 12व्या स्थानात शनी असेल, लग्नात शनी असेल, चतुर्थात शनी असेल आणि भाग्यात शनी असेल तर 6वं स्थान हे सरकारी नोकरीच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त बळ निर्माण करतं आणि बळ मिळतं. हा एक भाग सांगितला होता आपण. आणि दुसरा भाग असा की षष्ठ स्थानावरती शनीची दृष्टी गुरुयुक्त आहे. एखादा ग्रह जेव्हा पाहतोय तर तो एक तर राजयोग मोठा झालाय कर्मधर्माचा. कर्म म्हणजे सरकारी कर्म झालेला आहे,
मेष लग्नाला, आणि ते अतिशय उत्तमरित्या त्यांनी पार पाडलेलं आहे. बरेचसे अवॉर्ड मिळालेले आहेत, मानसन्मान झालेले आहे, पदकं मिळालेली आहेत, कारण चांगलं काम केल्यामुळे अतिशय चांगल्यापैकी यश मिळालेलं आहे. आता तुम्हाला काय बोलायचं तर बोला. त्याच्यानंतर कोणीतरी जरा महादशेची जर कुंडली काढता आली अकॉर्डिंग टू त्या सर गुरुची तारखेनुसार. महादशा चालू आहे. नाही, आता नाही, तसं नाही. पहिला शुक्राचं हे आहे ना, शुक्राची दशा आहे. तर हरकत नाही, तक्ता असेल ना तर आपण हे करू. आता आणखी मॅडम पत्रिका काढा. तर रवी सुद्धा पुष्कर नमवंशात आहे स्वाती चतुर्थ चरणामध्ये. हा हा, म्हणजे पुष्कर पतीच्या नवमाच्या मध्ये. दृष्टीने, हो पतीच्या दृष्टीने तसं बघायला गेलं तर सगळं चांगलंच आहे. केवळ सप्तमी षाष्टमात गेला आहे एवढी गोष्ट धरून चालणार नाहीये इथे. आणि हा, पौर्णिमेचा जन्म असल्यामुळे चंद्रालाही तेवढंच गोळ आहे आणि रवी सुद्धा पुष्कर नमवंशी गेले त्यालाही चांगलंच गोळ आहे. तर येस दोन्ही गोष्टी तिकडूनही सर चांगल्या पद्धतीने जुळून आलेल्या आहेत. म्हणजे पतीचं सौख्य तेवढंच दिसतंय. येस. म्हणजे असं वरवर पाहायला गेलं तर सप्तमी षाष्टमत म्हणून हे चुकीचं ठरवणं योग्य नाहीये. तो रवी चांगला आहे सर. हा, आता कसं असतं कुलकर्णी मॅडम, की ज्यावेळेला आपण एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचा जीवनसाथी कोणत्या कार्याशी संबंधित असेल असं आपण जर प्रश्न विचारला कोणी, हो. तर इथे वृश्चिक रास आहे. ही इंजिनिअरिंग, टेक्निकल, टेक्नॉलॉजी, मेडिकल. केमिकल, फार्मास्युटिकल अशा सगळ्या गोष्टी दर्शवते आपल्याला. कारण का वृश्चिक राशी थोडी पॉइझन झोडियाक आहे, पॉइझन. आता ड्रग सुद्धा जे आहेत म्हणजे मेडिसिन, हे हो, सुद्धा रोग नियंत्रणावरती आणतात, ते सुद्धा एक पॉइझनच आहे. म्हणजे त्या बरोबर. ठिकाणी विषाच्या पासून बनणारे जे काही औषध आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर काही शोध केले आणि त्याच्यावरती चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावरती त्यांनी यश कमावलेलं आहे. तर बरोबर. पती हा एम फार्मा करून नंतर फार्मास्युटिकल मध्ये चांगल्या हुद्द्यावरती रिटायर झालेले होता. बरोबर. बर, आणि तुम्ही सर नेहमी सांगता की शुक्र मेषेमध्ये किंवा वृश्चिकेमध्ये असू नये, पण इथे तसं झालेलं नाहीये सर. जरी वृश्चिकेमध्ये असला तरी रवीला जे चांगलं बळ मिळालेलं आहे त्याच्यामुळे पती सौख्यामध्ये कुठलेही मला नाही वाटत की असं काही बाधा आली असेल किंवा त्रास झाला असेल. आता त्यांचं फक्त जॉबच असा ऍडव्हेंचरस हा, आहे त्यामुळे तसं लांब वगैरे राहावं लागलं असेल ह्या गोष्टी आपण मान्य करू शकतो. बरोबर आहे वर्षातून ना? 4 वेळा मॅडम बदल्या हा. झालेल्या आहेत. अच्छा बरं. इथून तिथे जशी जशी न्यूज मिळते, जशी जशी इन्फॉर्मेशन येते, सरकारकडून त्यांना आदेश येतो, तसं तसं त्यांना फिरावं लागतं. बरोबर. कळलं का? पण हो. तरी सुद्धा जातकाची कुंडली ही प्रगतिशील आहे. तर हे कसं ठरवायचं, तर त्याचे प्लॅनेटरी पोझिशन काय आहेत? आता हेच पत्रिका जर तुमच्याकडे जर समजा एखाद्या मुलाची आली 10व्या वर्षी, 20व्या वर्षी, 18व्या वर्षी, तर त्याचं गणित जे काय आहे हे तुम्हाला व्यवस्थित समजवता आलं पाहिजे. असा हो सर. हा भाग आहे. पुष्कर नमोशामुळे सर खूप सोपं झालंय असं मी म्हणेन सर. नाहीतर असं जनरल पाहायला गेलं असतं तर कदाचित शनी मंगळ प्रतियोग बापरे असंही पटकन आलं असतं. पण तसा ओव्हरऑल जर विचार करायला गेला तर असं म्हणजे जर आपण व्यवस्थित अभ्यास पत्रिकेचा केला तर असं काही त्याच्यामध्ये न्यूनता काढण्यासारखं मुद्दा म्हणून असं काही दिसत नाही. आता ऍडव्हेंचर जॉब आहे त्यामुळे साहस ते करावंच लागणार आहे. त्यासाठी त्यांना त्रास हा आलेलाच असणार आहे. पण शेवटी त्यांनी अचीव काय केलं हेही तेवढंच महत्वाचं आहे सर. कसं आहे की त्या माझ्याकडे शिकायला 2005 साली होत्या. तर त्या ठिकाणी त्यांनी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे हे झाल्या. तर त्या म्हणाल्या की माझी सुरुवातीपासून अशी इच्छा होती की धाडसाचं काम करायचं, जे काही बरोबर. मिळेल ते. राज त्यांना तेच सुचवत होते ना. लग्नी हा, निश्चिताच चंद्र आहे. yes, त्यामुळे त्यांचे विचार पण तसेच होते. त्यांची आवडही तशीच असणार आहे हा. त्याबद्दल. आणि गूढशास्त्र शिकण्याचं म्हणजे काय आहे की स्वतः मंगळ हाच एक गूढ आहे. हो. तर त्याच्यावरती त्यांनी तो तसा प्रयत्न केला. मंगळाची जर 8वी दृष्टी हा. पाहिली तर दशम स्थानावरती आहे. हो. आणि तिथे मंगळाची उच्च रास आहे, बघा तुम्ही. हो. सर आहे ना? हो. हो. मकर. मकर रास. पण चंद्र राहूमुळे ज्योतिषी झाले. चंद्र आणि राहू त्रिकोणात अंशात्मक आहे, नवमांशात एकत्र येते. त्या एकच वर्ष होत्या मॅडम, जास्ती नाही. पण कुतूहल म्हणून त्या आल्या होत्या. आणि त्याला नेमकी जी पोस्टिंग होती ती कुलाबा विभागामध्ये होती, कुलाब्याला. आणि त्या राहायला पण कुलाब्यालाच होत्या, म्हणून त्या तिथे यायच्या दादरला आपल्याकडे. आणि हप्त्यातून एकच क्लास होता ना त्यावेळेला, त्याच्यामुळे तिथे छबिलासमध्ये यायचं आणि करमणूक म्हणून आल्या. पण आवड निर्माण झाली होती.
असं. बरं, नेक्स्ट आणखी काय बोला. आणखी काही विचारामध्ये असेल बोला. काय वाटतं? आता तर 2005 म्हणजे 20 वर्ष होऊन गेलेले. कळलं का? सर सर इथे लग्न कुंडली आणि चंद्र कुंडली पण एकच आहे, त्याचाही हे असेल ना? हो आहेत म्हणजे ना. जरा लग्न आवाज कुंडली तुमचा मला ना कुंडली एक आवाज आहे आणि बाउन्स भाग्येश भाग्यात आहे. म्हणजे भाग्येशालाही महत्व आहे ना, भाग्येश भाग्यात आहे. त्यामुळे मग भाग्येशावरती आणि मंगळ अष्टमेश असून गुरुची दृष्टी आहे. गुरुमुळे मोठं काम झालं त्यांच्याकडनं. गुरु हा म्हणजे जास्ती मोठं फलित प्रदान करणारा ग्रह आहे, त्यामुळे मोठं कार्य त्यांनी केलं. हे मंगळावरती त्याची दृष्टी असल्यामुळे. मंगळाचा समसप्तक योग आहे, कळलं का? आणि लग्नावरती पण दृष्टी आहे, राशीवरती. हो मंगळाची रास मेष, हो मंगळ हा मेष राशीचा अधिपती. हो सर. जरा तुमचा आवाज बाउन्स होतोय. हा. तर त्या ठिकाणी माईक बंद करा तुमचा मॅडम. हा. तर मंगळावरती गुरुची दृष्टी आहे आणि मंगळाच्या राशीवरती पण दृष्टी आहे. तर रास आणि चंद्र, ज्या राशीत चंद्र आहे ती रास बलवान झालेली आहे गुरुदृष्टीमुळे, आणि तो त्या राशीचा स्वामी मंगळ हा सुद्धा त्या ठिकाणी बलवान झालाय गुरुच्या योगामुळे, दृष्टीमुळे. कळलं का? म्हणून अशा तऱ्हेचं जीवनामध्ये सफलता जी आहे ती त्यांना प्राप्त झालेली आहे. आता गुरु असं बघितलं तर आर्थिकदृष्ट्या पण मनुष्याला बलवान करतो. शनी हा कार्यरत करतो काम. अरे बाबा तुमचा माईक बंद करा, कशाला मध्ये. तर अशा ह्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत. बरं, नेक्स्ट आणखी कोणाला बोलायचं आहे बोला. नमस्कार सर. नमस्ते. आपल्या कुंडलीमध्ये ह्या कुंडलीमध्ये त्यांचा राहू पंचमात आहे आणि त्याच्यावरती गुरुची दृष्टी आहे. तर संततीच्या बाबतीत आपण काय प्रेडिक्शन केलं पाहिजे की त्यांना प्रॉब्लेम्स पण असतील पण? बघा आता ऐका, असं आहे की मी पहिलाच सांगितलं की पंचमात राहू आहे गुरुची, त्याच्या मुखात दृष्टी आहे, म्हणून संतती होणार नाहीत असं नाही. दरवेळेला फक्त संततीसाठीच पंचम स्थान पाहिलं जातं असं नाही. तर तुम्हाला कल्पना आहे की पंचम स्थानावरून 12 गोष्टी पाहिल्या जातात. 12 गोष्टीमध्ये कुठल्या गोष्टीमध्ये माणसाला फसगत होणे, अडचण येणे, यदा कदाचित काही इन्व्हेस्टमेंट केली असेल किंवा काही वेळेला मुलं कुठे शिकायला गेली असतील तर त्या ठिकाणी मुलं अमेरिकेमध्येच आहेत, उच्च शिक्षित आहेत, तर त्या ठिकाणी ओके. कदाचित पैसे वाया गेले असतील. अशा घडामोडी होऊ शकतात. ओके. दरवेळेला संतती होणारच नाही असा कयास बांधू नका. नंबर ऑफ होरोस्कोप आहेत की ज्यांच्यामध्ये राहू केतू आहेत पंचमात, पण त्यांना संतती झालेली आहे. कळलं का? ओके, थँक्यू सर. बोला आणखी काय. अशा पत्रिका साधारणतः तुम्हाला व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवता आल्या पाहिजेत. तुम्ही जेव्हा एखाद्या जातकाचं कन्सल्टन्सी करता तर त्याची पत्रिका नोंद करा, ती तुमच्या ह्याच्यामध्ये सेव्ह करा. जेव्हा मी ही पत्रिका त्यावेळेला कॉम्प्युटर नव्हता, त्यावेळेला आमचं पुस्तक जे होतं वही, त्याच्यामध्ये आम्ही नोंद करायचं. कळलं? तर तशी सवय ठेवा. आपली डायरी बनवा, त्या डायरीमध्ये त्या पत्रिका ठेवा. जेणेकरून कधी तुम्हाला अभ्यासाची आवश्यकता वाटली तर ती पत्रिका परत तुम्ही तपासून पाहू शकता. आता कॉम्प्युटर युग आलं, त्यावेळेला कॉम्प्युटर युग नव्हतं एवढं, आणि त्यावेळेला मोबाईल मध्ये पण पत्रिका आल्या नव्हत्या, डेस्कटॉपच होते. लॅपटॉप पण फार कमी होते. लॅपटॉप असणारा मनुष्य फार श्रीमंत. कळलं? आता मोबाईल असणारा मनुष्य फार श्रीमंत. बोला आणखी काय. नमस्कार सर. नमस्ते. इथे लग्नेश आणि दशमेश. लग्नेश मंगळ पुष्कर नवमांशात गेलाय मुळात, आणि सूर्य शनी हे पण पुष्कर नवमांशात गेलेत, जे शासकीय कामकाजासाठी त्यांना खूप लाभदायक ठरले. आणि लग्नेश दशमेश दोन्ही पण पुष्कर नवमांशात गेले ना, तो एक चांगला शासकीय प्रशासनामध्ये त्यांना काम करायला मिळालं. प्लस जो दशमेश शनी आहे त्याची तशी मूळ कुंडली षष्ठ स्थानावर दृष्टी आहे. आणि तुम्ही नेहमी सांगता सूर्य आणि शनी हे प्रशासनाचे आहेत आणि ते दोन्ही पुष्कर नवमांश लाभलेत त्यांना.
त्यामुळे त्यांना एवढं म्हणजे उच्च पदावरती जाता आलं ना पुढे पुढे सर, असं म्हणता येईल आपल्याला ह्या सगळ्या बरोबर ह्याच्यातून ना. बरोबर बरोबर आहे, बरोबर आहे. पॉझिटिव्ह पॉईंट आपल्याला निश्चितच नोंद करून ठेवले पाहिजेत. आता यदा कदाचित सिस्टम कशी असते की एखादी पत्रिका आपण वाचली आणि आपल्याला जे काही चुकीचे संकेत दिसतात तर ते सुद्धा नोंद करावे. चांगले संकेत दिसत असतील तर चांगले पण लिहून ठेवावे, की जेणेकरून आता तुम्हाला सांगतो की पंचमेश हा सूर्य पुष्कर नवमाशामध्ये आहे, नाही का? हो 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 मग पंचमेश सूर्य जर पुष्कर नवमाशामध्ये आहे तर अबाउट चाइल्ड अँड चिल्ड्रन, कळलं की नाही? एक हो मुलगा हो एक मुलगी. हो. मग म्हणजे इथे आता पंचमातला राहूचा काही इफेक्ट होणार नाहीये, कारण स्वतः पंचमेश सूर्य चांगल्या नवमाशात जाऊन बसलाय. राहूचा इफेक्ट मॅडम मगाशी सांगितलं की हो. साधारणतः मुलांना शिक्षणासाठी 3.5 ते 4 कोटी रुपये खर्च झालेले आहे. कळलं? अच्छा. फसगत नाहीये, पण ते खर्च झाले संततीवरती. ओके. बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये एवढा खर्च येतो. हो, म्हणजे त्याने त्याचं काम केलं तिथे. हो. म्हणजे म्हणून तर तिथे आता राहायला खारघरला गेले ना. हो कळलं का? हो 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 सर. हा. असं आहे. ओके. हा सर मी एक विचारू? हा बोला मॅडम. सर. सर, आपण गेल्या वेळेस असं बघितलं होतं की पुष्कर नवमाशाविषयीच म्हणते, गुरु हा पुष्कर नवमाशामध्ये असेल तर तो जिथे जिथे दृष्टी टाकतो तिथे तिथे त्या भावामध्ये सुद्धा चांगल्या म्हणजे शुभतेमध्ये वृद्धी करतो. आता या पत्रिकेमध्ये शनी पुष्कर नवमाशामध्ये आलेले आहे. आता शनीच्या दृष्टीचं फलित हे आपण थोडस वेगळ्या पद्धतीने बघतो. मग आता या पत्रिकेमध्ये आपण शनीला काय म्हणू, की शनी जिथे दृष्टी टाकतो तिथे संकुचितपणा करतो, तर इथे पुष्कर नवमाशामुळे त्याच्या फलितामध्ये काय बदल होईल? एक मिनिट हा. असं आहे मॅडम की आता तुम्ही विचारलेला प्रश्न की त्या फलितामध्ये काय बदल होईल, तर पहिली दृष्टी जी आहे ती केतूवरती आहे, हो, तिसरी बरोबर आहे? दृष्टी. हो. हा. आता ती केतू आणि शनीची दृष्टी असेल हा, तर कॅल्शियम कमी होतं. कॅल्शियम कमी होतं. कमी होतं. हा, जेव्हा जेव्हा ज्या ज्या पत्रिका धनुराशीशी संबंधित असतील, मग इथे हा, शनी गुरु हे धनुराशीमध्ये आहेत, तर हा, तिथे कॅल्शियमची कमतरता जाणवते. आता कॅल्शियमचे आजार भरपूर असतात, काही लोकांना काही असतात, आपण काही त्याबद्दल बोलू शकत नाही. कळलं का? हा. हो. तर तो एक भाग झाला. दुसरी गोष्ट तुमचं असं म्हणणं असेल की लाभ मिळाले का मिळाले नाही, बरोबर आहे? हा. आता नाही, षष्ठ मिळाले स्थान मिळाले नाहीत असं नाही सर, फक्त मला असं म्हणायचं की त्याचं स्वभाव मूळ वेगळा आहे, पण पुष्कर नवमाशामुळे त्याच्या स्वभावामध्ये वेगळे पण येईल का असं विचारायचं. नाही, तो तिथे त्रिएकादशी योग आहे, शनीची दृष्टी आहे, तर त्या ठिकाणी काहीतरी प्रश्न उपस्थित होते. आता कसे होतील, तर पतीच्या कुटुंबामध्ये त्यांचे जे काही कुटुंब आहे, म्हणजे दशम स्थानाचं धनस्थान, हो. पित्याचं, सॉरी पतीचं नाही, पित्याचं, तर दशम स्थानाचं धनस्थान ह्या ठिकाणी म्हणजे जसं मला कल्पना आहे की आपल्या कुटुंबामध्ये काका आजी वगैरे वगैरे असे काही प्रश्न तयार होतात, तर तसं लाभस्थानावरती शनी पाहतोय म्हणून ते पित्याच्या कुटुंबामध्ये तिथे काहीतरी घडामोडी घडलेल्या आहेत. तर तिथपर्यंत डिटेल्समध्ये मी काही गेलो नाही आणि मी काही तेवढं तपास केला नाही. हा. कळलं? तर हो. ते झाले असते. दुसरा भाग असा आहे की एखादा ग्रह जेव्हा मंगळाशी समसप्तक योग करतोय, निश्चितच समसप्तक योग हा चांगला योग नाही मंगळ शनीचा. मग त्या ठिकाणी मंगळ कोण आहे, तर मंगळ हा अष्टमेश पण आहे पण लग्नेश पण आहे. हो. ह्या माणसाची जी झोप, ज्याला आपण म्हणू की तिथे जी झोप आहे ती पूर्णपणे मिळालेली नाही. आराम, विराम जरी काही असलं, अगदी 3 स्टार बॅच होते, त्या तिथे वेगळे बॅच असतात खांद्यावरती, तरी सुद्धा त्या ठिकाणी जबाबदाऱ्या भरपूर होत्या. लग्नेश
शनीला समसप्तक योगात आहे, शनी दशमेश आहे, म्हणून त्या ठिकाणी जिथे कार्यरत व्यक्ती होती, षष्ठस्थान पण आहे, तर त्या ठिकाणी त्याच्यावरती 700-700 लोकांचा स्टाफ हाताळणं खाऊ नाहीये. हम्म. कळलं? हो. काही गुप्तहेर खात्यामध्ये अनेक लोक पेरलेले असतात, अनेक जागेवरती अनेक हालचाली सुरू असतात. आपण आपल्या घरी शांतपणे झोपलेलो असतो, पण ज्या वेळेला त्या ठिकाणी पोलीस किंवा इत्यादी यंत्रणा रात्री चालू असतात, त्याची कल्पना आपल्याला नसते. म्हणून देश सुरक्षित आहे. NSC वगैरे जे काही डिपार्टमेंट्स आहेत, राऊंड द क्लॉक ताण असतो, राऊंड द क्लॉक. ATS आहे किंवा रॉ आहे, अशा ह्या क्षेत्रामध्ये काम करायला एवढं लागतं. जरी पोझिशन असली, गाडी आहे, ड्रायव्हर आहे, लाल बत्ती आहे, सगळं आहे, पण शारीरिक आराम नाहीये. तसं ह्या व्यक्तीला शारीरिक आराम बिलकुल नाही, सतत कार्यरत असतील. पण आता एवढ्या चांगल्या पदावरून निवृत्त झाल्यानंतर सरकारचे सगळे फायदे शेवटपर्यंत मिळणार आहेत. कारण A ग्रेडचा ऑफिसर म्हणून निवृत्ती, जॉईंट कमिशनर, जॉईंट डायरेक्टर म्हणून निवृत्ती झालेली आहे. कळलं? हो सर. साधारणतः 90,000 रुपये पेन्शन आहे, हे कमी नाही आहे. आणि जीवनभर कुलाब्यासारख्या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे, सरकारी क्वार्टर्समध्ये. आणि सरकारी क्वार्टर अशा अधिकाऱ्याला साधारणतः 4 बेडरूम 3 बेडरूमचा फ्लॅट मिळतो. अधिकारचे किती पोस्ट आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे. कळलं? हो. सर झोपेसंदर्भात तुम्ही काय सांगितलं ते जरा रिपीट करायला. काय म्हणता? हा, झोप ना. झोप पूर्ण होत नाही. हा, असं आहे की मॅडम, कधी काय कधी ह्या लोकांना जे काम असतं ना, आता समजा की काही एक कन्साइनमेंट एअरपोर्टला येणार आहे, हं, तर इमिजिएट सरकारकडून ऑर्डर येतात. बरोबर. मग ते म्हणजे रात्री 2 वाजता अपरात्री सुद्धा जावं लागतं. हा, बरोबर. येतात की बाबा चुकीचं डिलिव्हरी येणार आहे. आता तुम्हाला कल्पना आहे की अडाणी पोर्टला 14,000 कोटीचा ड्रग पकडला. ते सुद्धा हो हो इंटेलिजंट ना. हो हो सर. हो मग इंटेलिजंट मध्ये काम करत असताना तिथे तुम्ही ते फोन स्विच ऑफ केलाय, मी डिस्कनेक्ट करून ठेवले आहे, का मी झोपलो होतो, मी उचलला नाही, कारण नाही असं दोन हे नाही. बिलकुल चालत हो नाही. हो हे हो. अशा गोष्टी चालत नाहीत. तिथे फार गुरु मंगळ प्रतियोग म्हणून ते झालं असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही, तुम्ही कसं शनी मंगळ समसप्तक. कारण व्ययेश गुरु आहे म्हणजे आपण निद्रा सौख्य तिथे बघतो ना, म्हणून विचारलं. निद्रा हा जो भाग आहे हा चतुर्थ स्थानावरून पाहतो. बर. चतुर्थाधिपती हा कुठे आहे, तर मेष राशीत आहे. हो हो असं जर तुम्ही पाहिलं तर मेष आणि वृश्चिक लोकांना झोप ही फार अल्प कमी. असते. हो हो असं आहे. हो हो सर. या सगळा विचार ज्योतिषामध्ये केला जातो. बरोबर. हो. आणि ढाराडूर झोपणारा प्राणी आहे कुंभकर्ण, म्हणजे शनी. त्याला होय. झोपेची आवड आहे. होय. का? हो हो सर. आहेत उदाहरणं लक्षात येत असतं लगेच घरातून कोण कोण आहेत कसे ते पटकन डोळ्यासमोर येतं चित्र उभं राहतं सर. खरंय सर. हॅलो सर. हा, बोला. हा, षष्ठ स्थानावर मंगळ आणि शनी दोघांची दृष्टी आहे ना, म्हणून कदाचित म्हणजे स्ट्रॉंग. येस, बरोबर आहे. त्या शनीनेच त्यांना सरकारी मान सन्मान दिलेत. बघा, आता वाणिज्य खातं तुम्हाला मी सांगितलं, हे येतं जे आहे ना, ते फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर हे डिपार्टमेंट आहे. कळलं का? हो सर. तर त्याच्यामुळे तिथे षष्ठ स्थानावरती मंगळ पाहतोय, शनी पण पाहतोय, आणि ती वाणिज्य रास आहे. म्हणून तिथे राशींचा परिचय तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीच्या षष्ठ स्थानामध्ये कोणती रास आहे त्याला अनुसरूनच त्याला त्या ठिकाणी कर्तव्य बजावयास मिळू शकतं, असं राहत. कळलं सर, थँक्यू. सर बोलू? हा, बोला. ही अशी सेम पत्रिका माझ्या नंदेची आहे, फक्त तिचा चंद्र मीनेला आहे आणि बुध बहुतेक एखाद्या डिग्रीने वृश्चिकीला आलेला आहे. पंचमामध्ये तिचा पण राहू आहे. मुलाचा तिला प्रॉब्लेम झाला, त्याला थॅलेसेमिया आहे.
तो आता 40 वर्षाचा आहे. आणि मॅडमने आता जसं विचारलं की शनीच्या दृष्टीमुळे काही उणीव येते का, तर ती SBI ला नोकरी करत होती, आता रिटायर झाली. 6ठावर शनीची दृष्टी आलेली आहे. आयुष्यात तिने कधीच प्रमोशन घेतलं नाही. मला म्हणजे मुलगा लहान होता तेव्हा त्याला सांभाळण्याचे वगैरे प्रॉब्लेम यायचे त्याच्यामुळे. बघ, आता रास कुठली आली तर मीन. मीन. हा. मीन रास बिलॉंग टू गुरु. गुरु हा. म्हणजे संतती. हो. कळलं का? मग प्रथम हो. स्थानातला चंद्र आणि हं. 12व्या स्थानातला चंद्र ह्याच्यामध्ये तफावत आहे ना. हो हो हो, नक्कीच आहे. नाही, कळलं मी की नाही? पंचमाचा राहू आणि शनीची दृष्टी 6ठावरची नोकरीच्या दृष्टीने असं कॅल्क्युलेशन हो, केलं. नाही, बरोबर आहे. पण तरी सुद्धा चंद्र 12व्या स्थानात गेला ना. हो मग त्याची दृष्टी पण 6ष्ठ स्थानावरती आहे. हो हो हो. आणि 12व्या स्थानातला चंद्र रिलेटेड गुरु आहे ना. हो. इथे चंद्र मेषच आहे. हम्म. असं आहे. म्हणून नशीब हे भिन्न भिन्न प्रकारे तुम्हाला आहे. आणि त्यांचं पण मेषच लग्न आहे का? हो, लग्न पत्रिका सेम हीच आहे, फक्त चंद्र मागे गेलाय आणि बुध बहुतेक एखाद डिग्रीने पुढे आलाय. 31 काही ऑक्टोबरचा जन्म 1960. ओके, बर. नेक्स्ट आणखी कोण आहे? बोला. तर मला असं विचारायचं होतं इथे की आता जेव्हा शनी आणि हे बदलेल आता 29 मार्चला, तेव्हा शनी राहूची युती त्यांच्या व्ययात होणार आहे. तर व्ययामधल्या शनी राहूच्या युतीमुळे असं काही होऊ शकतं का की आतापर्यंत जो काही त्यांना स्ट्रेस आलेला आहे झोपेचा वगैरे, त्याचे समहाऊ मेडिकल प्रॉब्लेम्स निर्माण होतील किंवा त्यांच्या जॉबच्या रिलेटेड कुठले लिगल प्रॉब्लेम्स त्यांच्या आयुष्यात आता निर्माण होऊ लिगल वगैरे शकतात? काय माहितीये का, की मागच्या काळामधल्या ज्या काही केसेस असतात, बऱ्याच वेळेला कसं असतं, सरकारी अधिकाऱ्यांचं जेव्हा 20 वर्षांनी पण केस उभी राहिली तर तिथे त्याला ड्युटी बजावावी लागते, बरं. म्हणजे हं. हजर व्हावं लागतं. तशा कुठल्याही बरोबर. केसेस पेंडिंग नाही आहेत. नंबर 1. ओके. कारण का की ते मोठं प्रकरण असतं ज्याला नॉर्कोटिक्सचं वगैरे, तर ते हं. सरकार हुशार असतं, ताबडतोब निपटारा करतं आणि न्यायालयाकडे सोपवतात. त्याच्यामुळे ओके. तिथे एखाद्याचा खून झालाय का आणखी काय झालंय, किती केस पेंडिंग आहे, 20 हं. वर्षांनी तो कितीपर्यंत जिवंत होणार आहे, तर तसं काही नाहीये. आता तुमचं म्हणणं असं आहे की शनी राहूची युती ही मीन राशीमध्ये 34 दिवसासाठी मीन राशीमध्ये होणार आहे 12व्या स्थानामध्ये. तर 6ष्ठ बरोबर. हो. स्थानावरती त्याची दृष्टी असेल, त्याला एखादं आजारपण, छोटी मोठी सर्जरी अशा गोष्टी हं. होऊ शकतात. आणि जेव्हा वय वाढतं त्यावेळेला बऱ्याच गोष्टी होतात. ओके. हं. कळलं राईट. का? येस. असं आहे. ओके. थँक्यू. होऊ शकतात, नाही असं होऊ शकणार असं नाहीये. गोचर हे काम करतंय, नाही करत असा काही भाग नाही. पण पूर्वकर्म काय आहे त्याच्यावरती गोचरचं तुम्हाला प्रतिसाद द्यावा लागतो. कळलं? राईट राईट. बरोबर आता बरोबर. तुम्हाला कल्पना असेल की आता आमच्याकडे मुंबईला, तुम्ही कुठे राहता? तर मी ऍक्च्युली अमेरिकेत राहतो. अच्छा, अमेरिकेत आहे. मुंबईला आमच्या इथे एक रतन भैया गुप्ता नावाचा खून झाला होता एका माणसाचा. खून झाला काय, तो म्हणजे पोलिसांनी एन्काउंटर केला. हं. तर त्या ठिकाणी 12 पोलिसांना 14 वर्ष शिक्षा झालेली आहे. आणि ती ओके. 2009 साली. कळलं? ओके. 2009 सालचं एन्काउंटर होतं. त्याच्यामध्ये माझ्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये प्रदीप शर्मा राहतो. मला कदाचित माहिती असेल प्रदीप शर्मा. मी आता 17 सालापर्यंत मी डोंबिवलीत राहायचो. आता इथे हा, माझ्या शिक्षण चालू आहे. हरकत नाही. प्रदीप शर्मा नाव ऐकलं का तुम्ही? हो हो हो, माहिती आहे मला. हा, मग माझ्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहतो. ओके. तर आता तो सुद्धा अंडर कस्टडी आहे. नाही, अशा ओके. सगळ्या गोष्टी होत असतात. हं. माझे सुद्धा अंडर कस्टडी आहे. तर तसं इथे काही हे नाही आहे. आणि लेडी ऑफिसर असल्यामुळे तिथे असं काही पेंडिंग राहिलेलं नाहीये. हं. राईट. का खोटं आरोपपत्र टाकलेलं आहे. हं. चार्जशीट जेव्हा बनवली जाते, कधी कधी 6,000 पेजची चार्जशीट असते.
कळलं. गोल्ड स्मगलिंग मध्ये कायदा असा आहे की आरोपीला अटक केलं जात नाही, म्हणून बरेचसे कायदे तुम्हाला आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर. कस्टम मधले गोल्ड स्मगलिंग मध्ये एखादी व्यक्ती पकडली गेली तर त्याला अरेस्ट होत नाही, त्याच्यावरती खटला होत नाही, माल जप्त केला जातो. पण ओके. ड्रग मध्ये तसं नसतं. जकात चुकवल्यानंतर, जकात म्हणजे तो एक प्रकारचा जकातच आहे, तो चुकवल्यावरती त्याच्यावरती पेनल्टी असते. कळलं. मग हो, काही कळलं. काही जे काही खाते आहेत, म्हणजे आपले सरकारी खातं आहे, त्याच्यामध्ये शिक्षा कमी आहेत, पेनल्टी जास्ती आहे. फक्त नार्कोटिक्स मध्ये तुम्हाला शिक्षा आहे आणि ते दुसऱ्या डिपार्टमेंटची परमिशन असेल तर त्याची सुटका होते. हे लोक त्याच्यावरती अंमल करू शकत नाही, हे फक्त ताब्यात देऊ शकतात. कळलं. हे फक्त पकडून देणार हे हा हे फक्त पकडून देणार म्हणजे. हा हे ताब्यात देणार. बरोबर. कसं असतं की लोकल पोलिसला जास्ती अधिकार असतात, जिथे गुन्हा घडतो राईट. ते त्याच्या ताब्यात दिल्यानंतर त्याची काय करायची असेल ते त्यांनी करावे. त्यांचं काम आहे फक्त शोध करणे, तपास करणे. राईट. असं आहे. बरेचसे कायद्याची अंमलबजावणी असते, त्याला वेगवेगळे रूल्स आहेत, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ऍज ए ऍस्ट्रॉलॉजर पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. बरोबर सर. बोला. थँक्यू. धन्यवाद. सर मी एक विचारू शंका. हा बोला बोला. पुष्कर अमावस्याशी संबंधित आहे म्हणून विचारते. सध्या शनी, मंगळ आणि शुक्र, आता आज 5 फेब्रुवारी आहे, शनी, मंगळ आणि शुक्र हे तिघही ग्रह पुष्कर अमावस्यातून गोचर करत आहे. समजा एखाद्या माणसाचा जन्मस्थ हे ग्रह पुष्कर अमावस्यात नाही, पण आता गोचरीने तिथून जात आहे, तर तेव्हा त्यांना काही फल देऊ शकतील का ते गोचरीने? हो नक्की. आता शुक्राची गती किती आहे, शुक्र हा किती वेळ त्या नवमाशामध्ये थांबणार आहे, नंबर 1. 4 दिवस. शुक्र आता एका नवमाशात 4 दिवस, 5 मध्ये दिवस आहे. नाही, कुठेही असो, पण तो किती काळ वाट तिथे थांबणार आहे, हा 4 सांगते. दिवस 5 दिवस. त्या काळामध्ये यश मिळेल, म्हणजे काही अडलं असेल तर. आता त्याचं टायमिंग कसं असतं मॅडम, की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला प्रश्न विचारते तर त्या प्रश्नाचं उत्तर देते वेळी तुम्हाला कोणत्या कामासाठी प्रश्न विचारलेला आहे, तर त्या आधारावरती पुष्कर नवमाशाचा तुम्ही जो वापर केला. आता तुम्ही म्हणताय की शुक्र चाललेला आहे, जसं शुक्र आता मीन राशीमध्ये आहे आणि तो पुष्कर नवमाशामध्ये भ्रमण करत आहे वर्तमान काळात. जर समजा एखादी व्यक्ती आपल्याकडे आली आणि त्याचं कन्या लग्न असेल आणि सप्तमातून शुक्र 4 दिवस तिथे वास्तव्य करणार असेल, तर तुम्ही त्याला सांगू शकतो की 4 दिवसात तुझा लग्नाचा जर काही कार्यक्रम असेल तर तो निवड करून टाक. त्याच्यात सल्ला देऊ शकता. म्हणजे रिलेटेड तुमचं काम काय आहे. आता एखाद्या वेळेला समजा हा मीन नवमास जो मीन रास आहे, ही जर षष्ठामध्ये आली तर त्या ठिकाणी तूळ लग्न येतं. मग लग्नेश जर पुष्कर नवमाशामध्ये गोचरीचा भ्रमण करत असेल तर त्या ठिकाणी जातकाला तुम्ही सांगू शकता की या 4 दिवसामध्ये तुला नोकरीची चांगली संधी येऊ शकेल. जर नोकरी नसेल तर. आणि आपल्याकडे जेव्हा जातक येतो त्यावेळेला कुठली तरी अपेक्षा घेऊन येतो. कळलं का? होय. एक सकाळचा जोक सांगतो तुम्हाला मी. एका डोळ्याच्या डॉक्टरकडे गेलो तर त्याने सांगितलं मी मला काही डोळ्याचं काही झालेलं नाही. तर तिथे त्यांनी काय सांगितलं की तुमच्या वंश परंपरेमध्ये डोळ्याचे प्रश्न हे येणारच आहेत. तर डॉक्टरांना मी म्हटलं एक काम करा ना, इथे पाठी लावा एक, की तुमचे जे डोळे आता सुजले आहेत, तुमच्या डोळ्याला पडदा आलाय, तुम्हाला कॅटरॅक्ट झालेला आहे, काय आणखी काय झालंय, हे तुमच्या आई बापाला होतं म्हणून झालंय असं समजून घ्या, अशी पाठी लाव. त्यांनी बोला बाबा तुम्ही जा, तिथे 4 लोक ते पण जातील. कळलं. म्हणजे मी म्हटलं अरे काय व्हॉट नॉनसेन्स यू आर टॉकिंग. काय अनुवांशिक जनरेटिव्ह काय काय म्हणतात ते. म्हटलं अरे काय फालतू गोष्टी करतो. बोला बाबा तुम्ही जा, आणखी 4 लोक पडून जा.
असं उत्तर नसतं. त्याला हे ना काहीतरी झालं असेल त्याला, डोळ्यावरती हे आली आहे, तुम्हाला कोणीतरी मारलं असेल. काय डोळ्याचा बिघाड हा ब्लड प्रेशरमुळे, डायबिटीजमुळे होतो. जास्ती राग आला की ब्लड प्रेशर वाढतं आणि त्याचा परिणाम डोळ्यावरती होतो. ते सांगायला पाहिजे ना. तुमच्या घरामध्ये जर कोणाला असे विकार असतील त्याच्यामुळे तुम्हाला झाला, तुमचे वडील आता हयात नाहीत, आई हयात नाहीत, आणि तुम्हाला हा झाला, अनुवंशिक म्हणतो ना आपण त्याला. म्हणजे मी म्हटलं बोर्ड मारून ठेव, म्हणजे त्याला कळेल की मला रोग का झाला. तर तसं ते नाही. बोला, आता पुढे बोला. नाही, कळलं मला सर. म्हणजे त्या गोचरीच्या पिरियडमध्ये पुष्कर नवमाशाचे फलित त्या भावाप्रमाणे जातकाला मिळू शकतील. आवश्यक काय आहे, म्हणजे आता समजा आता पुष्कर नवमास चाललेला आहे, आता मला काही काम करायचंच नाही आणि माझा अष्टमातून शुक्र चाललेला आहे, मग पुष्कर नवमाशामध्ये आहे तो, आय एम हॅपी. हाऊ लॉंग? 4 days. नाही का? हो. जर मला एखादी अपेक्षा असेल तर त्या ठिकाणी मी हे करेन की चला आजकाल 700 पॉईंट मार्केट वाढलं, आय वॉज हॅपी की 700 पॉईंट मार्केट वाढलं, आपले शेअर वाढले. 700 पॉईंट मध्ये कितीतरी भरपूर काही गोष्टी वाढल्या असतील, जे आपल्याकडे साठा आहे तो. म्हणजे 700 पॉईंट मध्ये फक्त एक टाटा स्टील वाढलंय असं नाही, नंबर ऑफ शेअर्स हे झालेले आहेत. कळलं? तर असा आनंद क्षणिक माणसाच्या जीवनामध्ये होऊ शकतो. शुक्र हा क्षणिक आनंदाचा कारकग्रह आहे आणि शनी हा पुष्कळ मोठी दुःख देऊन लांब पर्यंत खेचणारा प्लॅनेट आहे. तो आनंद देईल याची अपेक्षा नाही, ती दुःख दीर्घकाळ चालतील. असं आहे. फरक त्यांच्या कॅरेक्टरमध्ये आहे, म्हणून ते त्यांना दूर ठेवलेलं आहे, लांब, की बाबा रे तुम्ही लांबच बसा. सर मी बोलू? हा, बोला बोला. थँक्यू सर, मी मागच्या क्लासमध्ये पण या पत्रिकेबद्दल बोलले होते की हा जन्म जो आहे स्त्री जातकाचा तो 5 नोव्हेंबर 1960 चा आहे आणि लग्न रवी, चंद्र, मंगळ, बुध आणि शनी हे सर्व पुष्कर नवमांशात आहेत. आणि ही व्यक्ती पण म्हणजे सरकारी नोकरीतनच आणि अतिशय उच्च शिक्षित, म्हणजे पोस्ट डॉक्टरेट वगैरे करून, आणि रिटायरमेंटला म्हणजे चीफ सायंटिस्ट म्हणून ती रिटायर झाली. ओके. हा, तर म्हणजे तो पण असंच आहे, म्हणजे फक्त धनु लग्न आहे, म्हणजे हे मेष लग्न आणि ते धनु लग्नी शनी गुरुची युती आहे. हा, लग्नी शनी गुरुची युती आहे आणि सप्तमात मंगळ आहे. तर म्हणजे मिस्टर त्यांचे इंजिनियर आहेत. बरोबर. हा, म्हणजे असा थोडासा फरक आहे, पण अदरवाईज खूप चांगली पत्रिका आहे आणि चीफ सायंटिस्ट म्हणून रिटायर झाली, एकदम मोठ्या अधिकार पदावरनं रिटायरमेंट. हे मग जीवनामध्ये मिळणारं जे श्रेय आहे ना मॅडम, यश आहे, श्रेय आपण दुसऱ्याला देतो, यश जे आहे आपण मिळवतो, तर ते सुद्धा प्लॅनेट्सवरती तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. ग्रहस्थिती ही वाचण्यासाठी आपण हा आपला कार्यक्रम आहे. तर तुमच्या हातामध्ये पत्रिका आहे, तुम्हाला पत्रिका कशी वाचायची आहे इथपर्यंत मी तुमच्यासाठी प्रयत्न करतो. बाकी त्याच्या पुढचे प्रयत्न हे तुम्हालाच करायचे आहेत. मी फक्त एक खुलासा करतो किंवा हे असं असल्यामुळे असं आहे म्हणून. मी व्यक्तीचं नाव, त्याचं प्रोफेशन किंवा काय, आता मी असं विचारत नाही हा काय करत असेल जरा सांगा, हे काय आहे हे मी पहिलाच समजावून टाकतो की हे असं असं आहे. मी तुम्हाला शोधून तिथे शोधत बसा, ढूंढते रहो, तसं काम नाही करत. बरोबर. नाही, आणि ह्याच्यात सुद्धा ते शनी मंगळ समसप्तकाचं काही वाईट हे नाही. हा, दरवेळेला मॅडम कसं असतं की मी काय म्हटलं, शनी मंगळाची युती, शनी मंगळाचा समसप्तक, शनी मंगळाचा केंद्र योग, अचानक अकस्मात होणाऱ्या घडामोडी ज्याला आपण म्हणतो. आता एक सिंपल सांगतो तुम्हाला मॅडम, की जेव्हा एखादा अलर्ट कॉल येतो तो अकस्मात येतो की नाही?
मग आता त्या अलर्ट कॉलला जर एखादी व्यक्ती उपस्थित राहणं आवश्यकच आहे, तिथे कुठल्याही तऱ्हेचं एक्सक्यूज चालत नाही. नाही. म्हणजेच काय, ते अकस्मात होणाऱ्या घडामोडी, हा दॅट इज कॉल्ड अलर्ट कॉल. राऊंड द क्लॉक बसायला लागतं. बरोबर. कंट्रोल रूम मध्ये इव्हन ऍडिशनल सीपी असतो, जॉईंट सीपी असतो, एसीपी असतो, बिनतारी यंत्रणा म्हणून सांताक्रुझला आमच्याकडे आहे. त्याला वायरलेस डिपार्टमेंट म्हणतात. तिकडे 24 तास चालू असतं ते. त्याला मराठी नाव आहे बिनतारी यंत्र, वायरलेस. सारखं मेसेजिंग करावं लागतं. आणि अधिकारपद जेव्हा असतं तेव्हा ते म्हणजे नॅचरली तसं होणारच आहे. म्हणजे होऊच शकत नाही की तुम्ही अधिकार पदावर आहात आणि तुम्हाला कसला ताण नाही किंवा नाही, बिलकुल असं होणं शक्यच नाही. फक्त एक ठिकाणी अधिकार पदाचा वापर त्यांनी मला सांगतो, एक आहे पोस्टिंग अशी आहे, आणि ती जनरल पोस्ट ऑफिसर मध्ये जो सिनियर पोस्ट ऑफिसर असतो, ज्याला आपण म्हणतो कंट्रोलर, अख्ख्या मुंबईचा जीपीओ आमच्याकडे आहे, जनरल पोस्ट ऑफिस. तर तिथे एक आय एस असतो, तो फक्त 37% पास झालेला असतो. कळलं का? त्याची पोस्टिंग फक्त जीपीओ मध्ये होते. लास्ट भारतातली सगळ्यात लास्ट पोस्टिंग अच्छा ती तिकडे होते. आणि भारतातली सगळ्यात फर्स्ट पोस्टिंग रेल्वेचा जनरल मॅनेजर असतो, तो पण आय एस असतो, आणि त्याला मलबार हिलला बंगला असतो. हा फरक आहे. आणि तो शेवटपर्यंत झोनल डायरेक्टर किंवा झोनल मॅनेजर असतो. असं आहे. म्हणजे बऱ्याचशा सरकारच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर. पण आता जसं आपलं मुंबईचं आमचं हे जे आहे, त्याचं पूर्वी नाव होतं बीबी एअरलाईन, बीबी रेल्वे, म्हणजे बॉम्बे बडोदा. तर त्याच्याकडे अधिकार बडोद्यापर्यंत होते. मुंबईत बसून तो बडोद्यापर्यंत कंट्रोल करायचा. ही ब्रिटिशांची यंत्रणा आहे. असं आहे. बरं, ठीक आहे. तर आपण पत्रिकेबद्दल बोलूया. नेक्स्ट. सर मी एक विचारू? कवठेकर बोला. बोलते सर. सर तुम्ही मगाशी म्हणालात की शनीची दृष्टी केतूवर असल्यावरती कॅल्शियम कमी होतं, हो ना? आणि ह्या शनीची दृष्टी 6ष्ठ स्थानावर पण आहे. आणि शनी हाडांचा वगैरे कारक आहे. म्हणजे समजा त्यांना गुडघेदुखीचा वगैरे काहीतरी त्रास असू शकतो. पण सर शनी पुष्कर नवमांशात असल्यामुळे त्याच्यात काही फरक पडला का? म्हणजे त्रास कमी झाला वगैरे असं काही? आता सांगतो तुम्हाला. आता असं आहे मॅडम, स्त्रीची दुःख आजारपण वेगळं असतं. कन्या राशीवरती जे दृष्टी आहे, तर जसं की स्त्रियांच्या डिलेव्हरीज आहेत, संगोपन आहे, किंवा इत्यादी पोटाचे विकार आहेत, अशा गोष्टी होऊ शकतात. आता त्या अनेक गोष्टी स्त्रियांच्या बाबतीत आपण इथे काही मांडू शकत नाही. नाही, पण शनी पुष्कर नवमांशात असल्यामुळे ते काही कमी झालं का त्याचं? नाही, तसं कमी नाही. म्हणजे झालेले आजारपण काय झालेलं नाहीये, पण मी सांगतो तुम्हाला, तो पुष्कर नवमांशात असो का नको, आजारपण वगैरे काही झालेलं नाही, पण असं होऊ शकतं. आता इथे कसं आहे की मेष लग्न, परत लक्षात घ्या मॅडम, मेष लग्न ऑलवेज फिटनेस मध्ये असतात. बरोबर आहे मंगळाचं. हा, आता जसं मी मगाशीच आता अजय देवगणला पाहिलं, त्याचं वृश्चिक लग्न आहे, लग्नी मंगळ आहे, आणि तो अतिशय फिट आहे. म्हणजे आता तो जात होता एका फिशिंग बोटीवरती, तर एकदम फिट, म्हणजे त्याची चाल हाल, त्याचं स्ट्रक्चर, बॉडी लँग्वेज, हे सगळं एकदम फिट. हे मंगळाचं कार्य आहे, लग्नी मंगळ आहे, म्हणून दॅट्स वाय दॅट पर्सन इज सक्सेस. रुबाबदार तडफदार व्यक्ती, प्रश्नच नाही. आता दुसरी गोष्ट की 4 चौघ बॉडीगार्ड होते, त्याच्यासोबत चालला होता, रुक जाओ, लोक म्हणतात अजय भाई, अजय साहब वगैरे वगैरे, चालतं. समजलं सर. असं आहे. मंगळात असल्यामुळे त्यांना जास्ती काही त्याचं म्हणजे जास्ती बाकीचं काही हे उद्भवलं नाही. अजय देवगणचं खरं नाव आहे विशाल. पण फिल्म मध्ये येताना अजय, त्याचा जो काही वृश्चिक लग्न म्हणून ज्योतिषाने सांगितलं, कुठल्या नावावरती, व्हायब्रेशन वरती
तू सक्सेस हा होशील. त्याचं बर ओरिजिनल नाव जे आहे ते विशाल देवगण, बर. विशाल वीरू मंगळाचं देवगण. मेष राशीच्या लोकांचं पासून असतं ना सुरुवात येस, नाव. ओके, थँक्यू सर. थँक्यू. आता तुम्ही बघा तुमच्या जवळपासचा जन्म आहे. हो सर, आणि ऑलमोस्ट म्हणजे ग्रहांची तसे आहे. हा. शनी गुरु धनु ह्याच्यामध्ये आहेत, मंगळ मिथुन राशीमध्ये आहे, केतू कुंभेमध्ये आहे, राहू सगळे तशीच आहे ग्रह स्थिती ऑलमोस्ट. फक्त लग्न वेगळं आलंय माझं. येस, बर. माझा नेक्स्ट. सप्टेंबरचा आहे आणि हा नोव्हेंबरचा आहे. हा फरक आहे ना. हो, पण त्याच्यामुळे किती म्हणजे मी काय अगदीच सामान्य आहे आणि कुठल्या कुठे पोहोचलोय सर. त्याला कारण मॅडम भाग्य, मेष लग्न. दशमेश हा भाग्यश नाही हो हा कर्मधर्माचा योग आहे ना, आणि हो तो गुरु बरोबर. शनीने केलेला आहे. हम्म, असं आहे. दशमेश आणि भाग्येश बरोबर, कर्मधर्म योग. म्हणून बरेचसे योग तुम्हाला वाचताना सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच पुढे आपल्याला हे केलं पाहिजे. हो सर. कसं आहे, बऱ्याचशा यंत्रणा जेव्हा बनतात ना त्याच्या मागचा शोध असतो. तसं ज्योतिषामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक प्रकारचे शोध घेऊनच पत्रिका मांडणं किंवा शिकवणं किंवा विचार करणं किंवा त्या ठिकाणी जातकाला सल्ला देणं, याचं संशोधन केलंच पाहिजे तुम्हाला. हो हो बरोबर आहे, करायला. आता समुद्रामध्ये सबमरीन चालते, हा मग आतमध्ये ऑक्सिजन कसा जातो? आपण भाग आहे ना. हो हो बरोबर आहे. कळलं? संशोधनाचं वगैरे सगळं. हा. मग त्याच्यामध्ये एक जोक आला होता असा हा सर. की टीचर टीचर मच्छी क्यों बात नहीं कर सकती है? तो टीचर सांगते कि उसके मुंह में पानी है, इसके लिए मच्छी बात नहीं करती है. ये तो मच्छी को बात करने को आता है. बरं, बोला पुढे. नाही, थँक्यू सर. मला एक जनरल विचारायचं होतं ऍक्च्युली, की जेव्हा शनी मंगळाचा समसप्तक योग असतो तेव्हा शनी मंगळाची एकमेकांवर दृष्टी असते, पण मंगळाची चौथी दृष्टी आणि शनीची 10वी दृष्टी पण एकाच स्थानावरती असते. तर हो, जनरली हो. त्या दृष्टीत त्या एक्स्ट्राची जी दृष्टी असते त्या स्थानावर काय परिणाम होऊ शकतात जनरली? आता ह्या कुंडलीमध्ये आपण म्हटलं की पुष्कर नवमांशामुळे आपल्याला शनी मंगळ अपोजिशनचा फार वाईट परिणाम दिसत नाही, पण साहेब पुष्कर नमांश नसेल तर जनरली काय नसतो. प्रॉब्लेम होऊ शकतात त्या ओके ओके, 10व्या फाईन. दृष्टीवर? सांगतो. आता आपला हा क्लास जो आहे तो पुष्कर नवमाशावरती आहे, बेसवरती. पण समजा नाही असं आपण समजूया. समजा पुष्कर नवमाश आता आपल्याला माहिती पडले आणि आपण माहिती म्हणजे शिकवण्याचा प्रयत्न केला, बरोबर आहे? राईट. तुम्ही कधी पुष्कर नवमाश अगोदर शिकला होतात का? नाही सर, ऍक्च्युली मी आत्ताच माझी आई इकडे आल्यानंतर आत्ताच मी तुमचे ऍक्च्युली क्लासेस अटेंड करायला सुरुवात केली. त्याच्या आधी मी फक्त युट्यूब वरनं शिकायचो, पण ते जनरली एवढंच सांगायचे कुठल्या युट्यूब वरती की ग्रह या स्थानात आहे म्हणून असा असा होईल, त्या स्थानात आहे म्हणून असं असं. बाकी मला तेवढं ज्योतिषाचं माहित नाही. आता इथे तुमच्या क्लासमधनं शिकायला सुरुवात केली. ठीक आहे. आता मी तुमच्या प्रश्नावरती उत्तर देतो. समजा पुष्कर नवमाशामध्ये ग्रह नाही, ऍग्री. हम्म. तर ही व्यक्ती प्रगतिशील झाली, त्याला कारण पुष्कर नवमाश. आणि समजा पुष्कर नवमाशामध्ये ग्रह नसते असं आपण समजूया. गेल्या महिन्याभरापूर्वी पुष्कर नवमाश मी कधी शिकवला नव्हता, ओके. कळलं का? आणि ते शिकवलं पण का, तर आता ज्या मॅडम बोलत होत्या ना, तर त्यांनी त्या विषयाची आठवण करून दिली म्हणून मी तो शिकवला. ओके. आता राहिला भाग असा की हा विषय जातक पारिजातक मध्ये 1935 साली ग्रंथांमध्ये लिहिलेला आहे, जातक पारिजातक मध्ये. ओके. ते एक तर तुम्हाला तो पुस्तक ते मिळालं पाहिजे, जातक पारिजातक. आता राहिला भाग तुमच्या प्रश्नाचा. समजा षष्ठ स्थानावरती मंगळाची दृष्टी आणि शनीची दृष्टी आहे, ऍग्री? राईट. बरोबर आहे. आता समजा जर मंगळ 12व्या स्थानामध्ये मीनेला असता तरी षष्ठावरती दृष्टी असते, हो. बरोबर आहे. हो. मंगळ लाभस्थानामध्ये असतात तरी षष्ठावर दृष्टी असते, हो असते. आहे की नाही? हो. त्या देशावरती षष्ठ स्थानामध्ये दृष्टी असताना
जर समजा चतुर्था शनी असता तरी षष्ठावर दृष्टी असते, हो नाही का? हो हो हा. त्याच्यानंतर 12व्या स्थानामध्ये शनी असता तरी षष्ठावर दृष्टी असते. हो आता शनी मंगळ 12व्या स्थानात दोघंही एकत्र असले तरी दृष्टी असेल. हो हो पण इथे काय आहे की शनी आणि गुरु हा जो योग आहे कर्मधर्माचा, हम्म, आणि तो त्यांना एक वेगळ्या तऱ्हेचं डिरेक्शन मिळालं, म्हणजे भूमिका बजावायला बरोबर. मिळाली. आणि हम्म, लग्नावरती गुरुची दृष्टी आहे म्हणून मान सन्मान आहे. जिथे गुरु पाहिल हम्म, तिथे तुम्हाला नक्कीच सॅल्यूट आहे, सन्मान आहे. हो, जे हम्म, पारितोषिक मिळतात, जे सन्मान हम्म, प्राप्त होतात, पदकं प्राप्त होतात, राष्ट्रपती पदक मिळतं, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर ज्या आहेत त्या गुरुकडे आणि रवीकडे आहेत. बरोबर. असं आहे. म्हणून तिथे हम्म, कुठल्या स्थानामध्ये ग्रह आहे जन्माच्या वेळेला. आता मी तुम्हाला दृष्टी सगळ्या बाजूनी सगळ्या अंगाने सांगितले. हो लाभातला मंगळ, 12व्यातला मंगळ, पराक्रमातला मंगळ, चतुर्थातला शनी, हो नाही का, 12व्यातला शनी, हो हो 11व्यातला शनी, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला. हो बरोबर. मग त्या ठिकाणी त्या शनीची दृष्टी षष्ठस्थानावर आली. सरकारी जॉब ह्या व्यक्तीला प्राप्त झाला. ते कशामुळे? काही परीक्षा दिल्या असतील म्हणून ना. हम्म, आज जॉईंट डायरेक्टर म्हणून जर रिटायर व्हायचं असेल तर एवढ्या मोठ्या पदावरती जाण्यासाठी अभ्यास केला असेल ना. हो हो, नक्कीच सर. मग तो जो अभ्यास आहे शनी गुरुच्या युतीमध्ये आपण जर बघितलं तर जातकाला प्रशासनाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि प्रशासनाचा अभ्यास हा BA बॅचलर ऑफ आर्ट्स मध्येच मिळतो, इत्यादी मध्ये मिळत नाही. बरोबर. ज्यांनी BA केलं असेल त्यांना प्रशासनाचा जास्तीत जास्त अभ्यास प्राप्त होतो. बरोबर. कळलं? असं आहे. आणि प्रशासनामध्ये अनेक गोष्टी असतात. जसं आता मी तुम्हाला एक सांगतो की जर एखादी व्यक्ती मेडिसिन मध्ये गेली किंवा फार्मामध्ये गेली हम्म, तर C आणि H नावाचा जो काही सिम्बॉलिक हे आहे की त्याच्यामध्ये फिजिक्समध्ये काय केलं जातं, हायड्रोजन काय केलं जातं, केमिस्ट्रीमध्ये हम्म, गेलं तर C नंतर काय केलं जातं. तर असे काही विषय जे टेक्निकल आहेत ते गणितामध्ये त्याचा C आणि H चा उपयोग केला जातो. मग त्याला तुम्हाला कस्टमची गरज नसते, त्याला बरोबर फार्मामध्ये. कळलं का? बरोबर. म्हणून आपण कुठल्या विषयाचा अभ्यास करतो असं आहे. हम्म, कुबल मॅडम बरोबर आहे काय ना? CH बरोबर आहे. केमिस्ट्रीला आता काय असतं? 2S2 केलं तर तो वेगळा, हा, CS3 केलं येस. तर वेगळं कंपाऊंड तयार होईल आणि मग त्याचं कंपाऊंड, येस, कंपाऊंड तयार करणं, त्याच्यामध्ये 2C असतील 2H असतील तर एक कंपाऊंड कुठलं कमी होतं कुठलं जास्ती होतं असे नियम आपल्याला त्याच्यामध्ये केमिस्ट्रीला सांगितलेले आहेत. होय सर. मी काय केमिस्ट्री शिकवत नाही पण मला केमिस्ट्री माहिती तुम्हाला सगळं ज्ञान आहे हो सर, केमिस्ट्रीच काय. आहे. नाही सर, कारण मला मी जे काही व्हिडिओज बघायचो ना त्याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं होतं की शनी मंगळ अपोजिशन मध्ये दोघंही डॅमेज होतात आणि ते ज्या ज्या ठिकाणी दृष्टी जातात ती सगळी स्थानं ऑटोमॅटिक डॅमेज झाले असेल, म्हणून मला तो डाऊट क्लिअर करायचा होता मला. नाही, हरकत नाही. बघा, डॅमेज पेक्षा आता इथे नोकरी प्राप्त करणं, आता माझ्याकडे जवळपास अनेक नंबर ऑफ पोलीस कमिशनर वगैरे ओळखी आहेत. परवाच मी एका कमिशनरची पत्रिका मांडली होती, त्याच्यामध्ये शनी शुक्राची युती मेष राशीला षष्ठ स्थानात आहे ओके. आणि वयाच्या 23व्या वर्षी IPS 82% झालाय. मग ही आपण घेतली होती ना कुंडली, आता आय थिंक गेल्या मग आठवड्यातच घेतली. म्हणजे होती ना, तिथे आहे ना. मग हो. षष्ठ स्थान निकामी झाले. निकामी नाही झालं सर ते. मग कसं होणार? म्हणून असं दुर्लक्ष करून माझा चालत पण नाही. शनी मंगळ अपोजिशन आहे सर. हा मंगळ व्ययात आहे. हा, मग काय झालं? काही मिळालं ना नाही सगळं? झालं सर, काही नाही झालं असेल तरी काय स्ट्रगल थोडंफार माहिती नाही, म्हणजे ते माझी कदाचित माझी लाईफ इज स्ट्रगल. हो. मग तुमचा मिथुनेला मंगळ जो आहे, हा. मग त्या मिथुनेच्या मंगळाची दृष्टी कुठे आहे? तर पराक्रम स्थानावरती आहे. हो, पराक्रम स्थानावर. मग तिथे येणारी रास कुठली आहे? तर कन्या रास आहे. नाही, कन्या रास आहे तिथे, बुध कन्या आणि रास शुक्र आहे. तिथे. हो. हा, असं आहे.
तर माझा मग पण त्या त्या ऍक्च्युली शनी अपोजिशन आहे ऍक्च्युली. हा माझा पण शनी मंगळ अपोजिशन आहे. माझा मंगळ ह्याच्यात आहे सिंहेमध्ये पंचमात. हम्म. लाभस्थानामध्ये कुंभ शनी राशीला आहे. शनी आहे. मग त्या ठिकाणी तो एकचा जो जन्म आहे तो 94 किंवा 64 या सालात असेल. 95 जानेवारी. 95. 95 जानेवारीमध्ये 2 पार्ट आहेत. 15 जानेवारीच्या अगोदर असेल तर धनुराशीला रवी आहे आणि 15 जानेवारी नंतर असेल तर मकरेला रवी आहे. हो. म्हणून मला काय म्हणजे असं हे पण होतं की म्हणजे एक दोन ठिकाणी असं पण सांगितलं होतं की एज्युकेशन मध्ये बाधा येईल, तर ती अनुभव पण घेतला आहे त्याचा की शनी मंगळ अपोजिशन मुळे एज्युकेशनला डिले होईल काहीतरी कारणामुळे. एज्युकेशन अजून पण चालूच आहे ऍक्च्युली एज्युकेशन मध्ये. तर ते सांगतो म्हणून तुम्हाला, मला ते सांगतो डाऊट क्लिअर करायचे होते. सांगतो तुम्हाला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख माहिती आहेत ना? ऍक्च्युली ते नाही माहिती मला ते ऍक्च्युली. काय माहिती, आत्ता आत्ता रिटायर हे झाले. आता 1 एवढा वर्ष. मी टेक मध्ये फार बघत नाही. त्यांचा पण शनी मंगळ समसप्त योगात आहे. त्यांचा अच्छा. असिस्टंट पालांडे होता, त्याच्याही शनी मंगळ समसप्त योग आहे. माझ्याकडे पत्रिका आली होती त्याची, पालांडेची. ओके कळलं? ओके ओके सर. हा. त्याला नॅशनल सिक्युरिटीमध्ये अटक केली होती, जे अंबानीच्या बाहेर हे ठेवलं हो होतं हो कॅप्स. हो. कळलं? हे असं ती बात सगळं असतं. राईट. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. बरं, एनिवे, तर आता पत्रिका कळली नाही कळली, केमिस्ट्री कळली का? हो सर, कळलं कळलं. ह्या बाबतीत कळलं मला सर शनी मंगळ. सर मी बोलू का? हा बोला. हा, नमस्ते सर. नमस्ते. सर तुम्ही सांगितलं होतं 2005 मध्ये या तुमच्याकडे आल्या होत्या का ज्योतिष शिकायला? हो. हा, तर 2005 मध्ये म्हणजे राहू मध्ये बुध होता सर, आणि राहू त्यांच्या पंचमात आहे. आणि बुध पण बुधाची अंतर्दशा चालू होती, तर त्या दरम्यान त्यांना म्हणजे ज्योतिष शिकण्याची इच्छा झाली असेल. आणि सर ज्योतिषच्या बाबतीत एक अभ्यास करताना लक्षात आलं की ज्या व्यक्ती ज्योतिषी शिकतात किंवा ज्योतिषीच्या संदर्भातले केव्हा तरी त्यांचा योग येतो, तर त्या दरम्यान यांच्याही पत्रिकेत 3, 7, 11 मध्ये ग्रह आहेच, त्याचबरोबर वृश्चिक राशीत आणि धनु राशीमध्ये पण ग्रह आहे. या राशीतले ग्रह किंवा या राशीची दशा जेव्हा चालू असते, तर त्या दरम्यान त्या व्यक्तींना, आणि तसंच पंचमेश आणि राहू आणि केतूचं जसं मागे तुम्ही सांगितलं होतं, तर यांची दशा, अंतर्दशा, विदशा असं जेव्हा योग येतात, तर त्यावेळेस ती व्यक्ती ज्योतिष ह्याच्यामध्ये निश्चितच शिक्षण घेते. आणि ह्या व्यक्तीचं खरं तर मेष लग्न आहे. आता मंगळाच्या राशीचा विचार केला तर वृश्चिक राशीचे लोक, वृश्चिक राशी गूढशास्त्राची म्हणून वृश्चिकेचे लोक दिसतात, मेषवाले कमी दिसतात. मी अशा काही पत्रिका एकत्र करून त्याचा अभ्यास केला, तर त्या दरम्यान असं लक्षात आलं की ज्यांची राशी या ज्या मी म्हटले 3, 7, 11, 8, 9 या संदर्भातली नाहीये, पण तरी सुद्धा ते ज्योतिष शिकतात, तर त्या केसमध्ये त्यांच्या 3, 7, 11 आणि प्लस 8, 9 आणि 12 मध्ये ग्रह सापडले. आणि त्यांची दशा ही पंचमेश किंवा राहू, गुरु, शनी आणि बुध या दरम्यानची त्यांची दशा सापडली, तर त्यावेळेस या व्यक्तींना निश्चितच ज्योतिष शिकण्याचा अनुभव येतो. म्हणजे हे बरोबर आहे का सर? संधी मिळाली, संधी आली. हो, त्यांना. येस सर. तसं ह्यांच्या पत्रिकेत पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2005 मध्ये म्हणजे राहूची दशा त्यांना 1/9/2014 पर्यंत होती, आणि त्या 2005 मध्ये आला, तर त्या दरम्यान राहूची मेन महादशा होतीच आणि बुधाची अंतर्दशा चालू होती. आणि बुध पण हा ज्योतिषीचा कारक आहे, त्यामुळे त्यांना त्यावेळेस ती इच्छाही प्रकट झाली असं म्हणजे व्यक्त केली असं त्यांनी. आता मेष लग्नाचा परिचय तुम्हाला मी देतो. आता तुम्ही सांगितलेलं परफेक्ट आहे, तुमचा शोध चांगला आहे, त्याच्याबद्दल अभिनंदन तुमचं. आता मेष लग्नाचा एक थँक्यू परिचय सर. यांच्या बाबतीत सांगतो. असं आहे की आमच्या वर्गात एक वात्रट मनुष्य होता आणि तो पेशाने ड्रायव्हर होता. आणि तो काय बोलला वर्गामध्ये की तुम्ही आल्यानंतर मला फार समाधान वाटतं, अगदी स्टाईल मध्ये. कळलं का? क्लास सुटल्यानंतर ह्या मला थांब जरा इथे. त्या तिकडे थांबल्या आणि खाली आमच्या छबिलाच्या समोर श्रीकृष्ण वडापाव आलाय, तिकडे त्याची कॉलर पकडली. ते सांगितलं की माझी पोझिशन ह्या एरियाच्या डीसीपीच्या लेवलची आहे. आत्ता वायरलेसला बोलून तुला
10 पोलिसांकडून तुडवीन परत इथे दिसला असतं. असं हे मेष लग्न आहे. कळलं? हो सर, बरोबर आहे. त्यांनी फक्त झलक दिली त्याला, त्याच्यानंतर तो परत बरोबर कधी आहे. आला नाही. बरोबर आहे. मग त्याला मी फोन करून सांगितलं, झलक दिखला जा. कळलं का? आणि मी पण असाच आहे, फोन करून त्याला सांगितलं, झलक बघितली का तू? तो मला परत पाया पडतो, परत कधी येणार नाही इथे. हे असे काही लोक असतात, त्यांना असेच लोक भेटतात. बरोबर आहे सर. तर तुम्ही संशोधन केल्याबद्दल तुमचं अभिनंदन. छान सांगितलं. व्हेरी गुड. थँक्यू सर. तुमच्याचमुळे सर म्हणजे अभ्यास करण्याची ही अशी इच्छा प्रगट होते की हो, आपण कशासाठी काही गोष्टी शोधणं गरजेचं आहे. थँक्यू सर. धन्यवाद. बरं, आणखी काय काय शोध कोणाकोणाला काय घ्यायचे असतील तर माझं सवय आहे कॉमेडी करायची, त्याच्यामुळे तसं मनात वाईट वाटून घेऊ नका. बोला. सर, आपण ह्या पुष्कर नवमाशामध्ये सूर्यादी ग्रहच फक्त विचार करतो. राहू केतूचा आपण कन्सिडर करत नाही. पण त्या व्यतिरिक्त म्हणजे आता इथे नवमांशात आपल्याला राहू बरोबर चंद्र आलाय नवमांशात आणि सूर्याबरोबर केतू आलाय नवमांशामध्ये. तर मग तिथे काहीतरी फलितामध्ये न्यूनता येईल का, जरी हे सगळं बाकी व्यवस्थित असेल तरी? चांगला प्रश्न आहे मॅडम. असा आहे, तुम्ही सर्वतोबद्दल चक्र शिकला. हो. जर आपण सर्वतोबद्दल चक्र शिकलो नसतो तर आपण ती 12 घराची कुंडलीत नवमाश म्हणून विचार केला असता. पण इथे जे ग्रह आल्यात कुठून, आता तुम्ही म्हणालात की रवी केतूची युती झाली. हो हो, वेगळ्या कॅव्हिटीतून आलेत ते, म्हणजे सूर्य तुळेतून आला आणि केतू कुंभीतून आला. ती युती व्हॅलिड नाहीये. पण जर आपण नवमांशात ते बरोबर व्हॅलिड नाहीये. हो हो हो, व्हॅलिड नाहीये. इट इज नॉट बिलॉंग टू सिमिलर नक्षत्र. एकाच नक्षत्रामध्ये नाही. सिमिलर नाही नाही, भिन्न पण तरी पण नक्षत्रामधून म्हणजे जर नवमांशात नाही, तसा संबंधच येत नाही. जर तुम्ही सर्वतोबद्दल चक्र केलं नसेल तर लोक फक्त ही 12 घराची कुंडली म्हणूनच नवमाशाचा वापर करतात. म्हणून मी सुरुवातीला सर्वतोबद्दल चक्राचे जे नियम आहेत, पूर्ण आकाश तुम्हाला सगळं दर्शवलेलं आहे किंवा हे असं असं असतं. इथून जर एकाच राशीमध्ये जर ते युती दुसरीकडे दिसली पलीकडे तर तुम्ही ती व्हॅलिड आहे, अदरवाईज इट इज नॉट व्हॅलिड इन माय. ओके 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 सर. हो. 12 घरांची जी नवमाश कुंडली आहे ती नाही. तशा नवमाश कुंडल्या 9 होतात. 12 9 अष्टोदश. 9 कुंडल्या तुम्हाला सेपरेट करून नंतर त्याच्यावरती विचार करावा लागतो. ओके ओके सर. म्हणजे हा काही इफेक्ट होणार नाहीये? प्रश्नच नाही. जे लोक एकत्र नाहीच आहे. नाहीच होणार. हो, नाहीच नाहीच. बरोबर. आता आले असतील तर त्याला कारण की ते वायू तत्वामध्ये जर आपण पाहिलं तर ते स्वाती नक्षत्र आणि शतधारका नक्षत्र ह्याच्यामध्ये एकत्र आले असतील कदाचित. मला डिग्री माहिती नाही. हो हो सर, बरोबर आहे. हो हो, हे स्वातीचार आणि ते शतधारका बरोबर आहे. बरोबर आहे. मग ती सिक्वेन्स हे केली पाहिजे. हो हो, ते वेगळ्या तत्व एक आहे म्हणूनच ते एकत्र आलेत नवमाशात. बरोबर आहे ते. ओके. बरं, आता कुंडली कळली तुम्हाला, काही आक्षेप आहे का त्याच्यामध्ये, काही गरज वाटते का आणखी काही शिकायची? नाही सर, कुंडली सगळी समजली आहे. तुम्ही सांगितलं ते सगळंच समजले. नाही पण आणखी इत्यादी लोकांना. हो सर. जसं आता पोद्दार मॅडमने चांगला शोध घेतला, संशोधन केलं, म्हणून महादशा काही माझ्याकडे नव्हत्या तर त्याच्याकरता मी मांडल्या नाहीत त्या.
आक्षेप बोल. तर सर घेऊच शकत नाही. तुम्हाला तर एवढ्या म्हणजे नुसतं तारीख सांगितली की तुम्ही त्या आमचा जन्म नसेल झाला त्या तारखेचे ग्रह नक्षत्र सगळे एवढे ऍक्युरेट सांगतात. आम्ही आक्षेप घेणं तर दूरचीच गोष्ट, उलट अजून वाटतं की कसं काय तुम्हाला एवढं कळतं. कधी कधी तर मला वाटतं की तुम्ही स्वतःच ग्रह ताऱ्यांशी बोलून येतात की काय कुणास नाही ठाऊक. नाही, असं काय ओव्हर कॉन्फिडन्स एवढं नाहीये अगदी म्हणजे मॅडम. नक्षत्र कोणतं कधी असं म्हणता तुम्ही, मला माहित नाही माहित नाही, पण तुम्हाला सगळं माहिती असतं सर. म्हणून मी आज सकाळी डॉक्टरला सांगितलं इथे बोर्ड लावून टाक, डोळ्याचं दुखणं अनुवंशिक आहे. तेच ते तपासणी. चुकीच्या माणसाला त्यांनी असा सल्ला दिला. बोलला जा बाबा इथे हे करू नको, नाही तर माझी 4 गिऱ्हाईक आणखी जातील. बरोबर. तर ही काय आहे, थट्टा मस्ती करायची माझी सवय आहे. बोला, आता अभिप्राय घेऊया. चव्हाण मॅडम, तुमचं मत सांगा. काय वाटतं तुम्हाला, काय वाटलं? हा सर. बोला बोला. कुंडली मुळात एकदम सॉलिड आहे. कुंडली हा, एकदम बलवान आहे. तर प्रश्नच नाही इथे. जसं अग्नितत्वाच्या लग्नाला गुरु शनी योग, correct. जसं दशमेश भाग्येश एकत्र होतात, तसंच ह्यांचा मंगळाचा, लग्नेश मंगळाचा पंचमेश रवीशी त्रिकोणी योग झालाय, तो पण चांगला आहे. आत्माकारक ग्रह बुध, तो नवमांशामध्ये गुरु बरोबर बसलाय. चंद्र राहू त्रिकोणी योग आहे. सगळे म्हणजे सगळेच बलवान आहे, सगळंच छान आहे. लग्नेश जो मंगळ आहे तो षष्टाला पाहतोय, संघर्ष आहे म्हणून. तर पुष्कर नवमांशाबद्दल तुम्ही आता जे सांगितलं ते भरपूर खूपच चांगलं आहे. जे ग्रह पुष्कर नवमांशात आहेत ते ग्रोथ होते. तसंच D1 D9 मध्ये पण बघायचं पुष्कर नवमांश, शारीरिक, मानसिक, व्यावसायिक त्या त्या स्थानानुसार कशी फळं मिळतात ते चांगलं सांगितलं. आणि आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या सेक्टरमध्ये ग्रोथ होणार आहे हेही कळतं. तर छान समजवलं सर, खूप सुंदर. आणि कुंडली पण ही खरंच छान आहे, छान सांगितलं. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. आता इथे हा जो लग्न आहे ना, ते किती अंशाचा आहे? लग्न 19 अंशावर आहे. हा, एकूण म्हणजे त्या भरणी भरणीचं दुसरं, नक्षत्रामध्ये आहे का? भरणी हा, 2. म्हणजे दुसरं चरण, म्हणजे त्या भरणी ठिकाणी 2, कन्या नवमाशामध्ये आहे. कन्या नवमांश आहे. हा, कारण मी तपासली होती कुंडलीची, तर कन्या नवमाश आहे. हा, म्हणजे तो एक बुद्धिमत्तेचा पार्ट आहे. कन्या नवमाश लक्षात हो. घ्या. हा, इट इज आणि कन्सिडर विथ द नवमांशामध्ये पण बुध नॉलेज. चांगला आहे. येस, कन्सिडर विथ द नॉलेज. म्हणून बुधाला तुम्ही काय किंमत देणार आहात त्याच्यावरती कुंडलीचा ग्रोथ अवलंबून आहे. बुध हा अतिशय चाणाक्ष आहे, तो सुचवतो आपल्याला कुठे जायचंय, आपलं यश कशात आहे. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या माणसाला कळल्या पाहिजेत. हा ग्रोथ जो आहे तो सुद्धा जसं मिथुन नवमाश आहे किंवा कन्या नवमाश आहे, अनेक मिथुन नवमाश आहेत बघा तुम्ही, पॉवरफुल आहेत. अनेक कन्या नवमाश आहेत, पॉवरफुल आहेत. जसं हा मेषेतला कन्या नवमाश थोडासा वेगळा आहे सूक्ष्मांशामध्ये, पण तरी सुद्धा बलवान आहे, तो वेगळा आहे. कळलं का? भरणी नक्षत्राचं दुसरं चरण मॅडम वेगळंच आहे ना नाव त्याचं. हो, 4 ग्रह बुधाच्या नवमांशात आहे. हा, म्हणजे तिथे जे काही आपण म्हटलं की महसूल मिळवणं, हो, महसूलसाठी चांगलं आहे. असंच आहे ते. तर हा सुद्धा एक वर्गीकरण आहे. म्हणजे अशा गोष्टी हो, आपल्याला तपासायला हव्यात, तिथे शिरकाव करून बघायला पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला ती कल्पना येणार नाही. म्हणून कुंडली वाचन करणं थोडासा आपल्याकडे हा अनुभव असणं गरजेचं आहे. आणि जातकाला कधीही कमी समजू नका. बोला. आणखी तुम्हाला अभिप्राय द्यायचा आहे? हळदणकर मॅडम, तुमचं हो म्हणणं सर. काय आहे? मग हो समारोप हो. करतील कुबल मॅडम. हा. हा, बोला. सर, प्रथम तुम्हाला नमस्कार करते. गीता मॅडम, हो. कुबल मॅडम, दोघींनाही नमस्कार. सगळ्या विद्यार्थ्यांना नमस्कार. आजची कुंडली ही एका डेप्युटी
कलेक्टरची कुंडली म्हणून आणि एक महिला अधिकारी जेव्हा धाडसी पदावर बसून धाडसी कर्तृत्व गाजवते, तेव्हा त्या व्यक्तीची कुंडली आपल्याला काय सांगते, कशी पाहावी, याचे एक खूप सुंदर नमुना म्हणून ही कुंडली होती. मेष लग्न हे पुरुषाचंच लग्न आहे किंवा पुरुषासारखं कर्तृत्व गाजवणारं लग्न आहे, तेव्हा या व्यक्तीचं मेष लग्न आहे आणि अष्टमात शुक्र आहे. आता तो अष्टमातला शुक्र जरी सप्तमेश असला तरी त्याची सांगड तुम्ही खूप चांगली घातली सर, की अष्टम स्थान हे मेडिकल किंवा फार्मास्युटिकल ह्याच्याशी संलग्न असल्यामुळे त्यांचे पती याच्याशी संलग्न होते. म्हणजे आपला दृष्टिकोन आपल्याला कसा साधक केला पाहिजे किंवा दूषितपणा आपला काढून टाकला पाहिजे, हे तुम्ही वारंवार आम्हाला इथे सांगताय की सप्तमेश अष्टमात गेला म्हणजे तो बाद झाला असं न म्हणता त्या क्षेत्राशी जर तो संलग्न असेल तर तो आपल्याला कसं फलित देतो याचं एक चांगलं उदाहरण आहे. तर पती सुद्धा उच्च पदस्थ होते आणि वृश्चिक राशी त्याला मिळालेली असल्यामुळे त्यांनी त्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पदोन्नती केलेली आहे किंवा उन्नती केलेली आहे. त्याच्यानंतर आणखी एक चांगला मुद्दा असा तुम्ही सांगितला की पंचमातला राहू हा नेहमी संततीशी संलग्न न धरता त्याची जी काही वेगवेगळे पोर्टफोलिओ आहे त्यातल्या कोणत्या याच्याविषयी तो कोणत्या फलामध्ये कमतरता देईल याचं आपल्याला निरीक्षण करणं गरजेचं आहे. सर्वसामान्य ठोकताळे लावून चालायची नाही. मी प्रश्न जो विचारला होता की जसं गुरु पुष्कर नवमाशामध्ये आपल्याला फलीचा वाढ देतो तसा शनी काय वाढ देईल, तर शनी हा आपल्या कर्माशी आणि लक्षणांशी हा बांधील असतो, कर्मठ असतो, त्यामुळे त्याच्या स्वभावाप्रमाणे तो फलित तर देणारच. पण या कुंडलीमध्ये पुष्कर नवमांश त्याने पटकावलेला असल्यामुळे षष्ठ स्थान, पराक्रम स्थान आणि लाभस्थान याच्यात आरोग्याच्या दृष्टीने काहीतरी थोड्याफार कमतरता दिल्या असतील, पण बाकी शासकीय नोकरीमध्ये उच्च पदस्थापर्यंत नेण्याचं काम सुद्धा शनीने केलेलं आहे. हे आपल्याला पुष्कर नवमाशाचं फलित डावलता येत नाही. त्यानंतर चतुर्थ स्थान म्हणजे याच कुंडलीचा अभ्यास करताना चतुर्थ स्थानामुळे निद्रेचा अभाव किंवा निद्रेच्या सुखापासून दुरावणं हा एक संकेत आपल्याला इथे मिळतो. मेषेला आणि वृश्चिकेला झोप मुळातच कमी असते, हे सुद्धा पुन्हा एकदा हा मुद्दा चांगला सांगितला गेला. आणि शनी मात्र गाढ झोपणारा, गाढ झोप देणारा आहे, कुंभकर्ण हे मात्र आज नव्याने मला ऐकल्यासारखं वाटतं. कदाचित झालं असेल पण माझ्या विस्मरणात गेलेला मुद्दा हा पुन्हा कळला. गुरुकडे आणि रवीकडे मान सन्मान देण्याचे योग असतात आणि इथे तर भाग्यस्थान आणि कर्मस्थान, भाग्य धर्म कर्माधिपती योग हा भाग्यात झाल्यामुळे भाग्याच्या दृष्टीने किती चांगल्या पद्धतीने ही कुंडली वळण घेते याच्यासाठी हा धर्मकर्मादी योग हा खूप चांगला कळला. आणि आपल्या पोद्दार मॅडमनी स्वतःच्या संशोधनानुसार काही गोष्टींवर प्रकाश टाकला, असं खूप चांगल्या गोष्टी त्या निमित्ताने उजेडात येतात. मला सुद्धा एक गोष्ट सर नुसते ओझरती, माझा अभ्यास नाहीये पण काही गोष्टी निदर्शनास आल्या त्या म्हणून विचारते. बऱ्याच वेळा असं आढळतं की माणसाची रास एक असते आणि नाव वेगळंच असतं. म्हणजे प्रत्येक पालक काही रास बघून नाव ठेवत नाही. अशा वेळेला जन्माने येणाऱ्या राशीतले गुणधर्म आणि नाव ठेवल्यामुळे आलेले चिकटलेले गुणधर्म हे सुद्धा त्रासदायक काही वेळा ठरू शकतील ना. म्हणजे समजा एखाद्याची रास आहे तुळा आणि त्याचं नाव ठेवलं न वरून, तर न हे वृश्चिकेचं अक्षर असल्यामुळे वृश्चिकेत घडणारा संघर्ष हा त्या माणसाच्या आयुष्यात येऊ शकेल. हे बरोबर आहे का? हो, होऊ शकतं. मग नावाचं व्हायब्रेशन जे तुम्ही उच्चारता तर त्यावेळेला त्याचं व्हायब्रेशन हे लागू पडतं, कळलं का?
हा. दुसरा मॅडम असं आहे की कलेक्टर नसून ह्या जॉईंट डायरेक्टर म्हणून रिटायर झाल्या. जॉईंट हो डायरेक्टर म्हणजे फार मोठी लेवल आहे, गोष्ट आहे. फार म्हणजे हो फार मोठी लेवल. आणि जॉईन होताना डेप्युटी डायरेक्टर होत्या. हा. तर काही काही तेव्हा खूप डिपार्टमेंटला कसं चांगली. असतं, हा. कलेक्टर हा. म्हणजे जिल्हाधिकारी, सीबीआय डायरेक्टर आणि पोलीस हम्म. कमिशनर असे 3 हम्म. वर्गीकरण केलेले आहेत. हम्म. असं. तर ह्या जॉईंट डायरेक्टर म्हणून रिटायर झाल्या. काय झालं नाही, खूपच चांगलं पत्रिका म्हणजे ही पत्रिका मांडून किंवा आता हल्ली गेल्या 2-3 वेळेला तुम्ही अशा शनी मंगळाच्या पत्रिका लावल्यात आणि त्याच्यावरून खरोखर असा एक फोकस मिळाला सर की शनीची पत्रिका आणि ती जेव्हा तुम्ही जे 5 स्थानं सांगितली, लग्न, व्ययस्थान, चतुर्थ स्थान, षष्ठ स्थान, दशम स्थान, तर अशा ठिकाणी शनी असल्यामुळे एक दृष्टिकोन मिळाला की शासकीय नोकरीमध्ये ही व्यक्ती असू शकते का. तर आणि मग तशी असेल तर मिळालेल्या ग्रहांचा त्याला कसा फायदा होतो, हा एक खूप चांगला दृष्टिकोन याच्यातून मिळाला. तेव्हा बरं. सगळ्या माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी धन्यवाद. धन्यवाद. बरं, आता कुबल मॅडम समारोप करा. होय. काही बरं वाईट असेल तर सांगा, मी काही काय चुकलो सर, असेल जाऊ तरी द्या. सांगा. असं नका बोलू ना. हा सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. आणि नेहमीप्रमाणे चव्हाण मॅडमनी तर केलाच, पण हळदणकर मॅडमनी सुद्धा म्हणजे अगदी डिटेल समारोप केलाच आहे. पण तरी सुद्धा आता मी माझ्या शब्दात सांगते. त्याच्या आधी सर्वांना नमस्कार, सर्वांचे स्वागत. आणि सर तुम्हाला परत सगळ्यांच्या वतीने नमस्कार. म्हणजे आता तर आपण म्हणजे तुम्ही छानच पत्रिका लावत होते, पण इतक्या सुंदर आणि म्हणजे एवढ्या कर्तबगार व्यक्तींच्या म्हणजे पत्रिका आम्हाला अभ्यासाला मिळतात, त्यासाठी अगदी आमच्या सर्वांकडून आधी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तर आज आपली ही मेष लग्नाची पत्रिका आहे आणि स्त्री जातक आहे. पण म्हणजे ठीक आहे, जातक कोणी जरी असलं पण म्हणजे मेष लग्नच मुळात तुम्ही नेहमी सांगता वृश्चिक आणि मेष म्हणजे धडाडीचं आहे, कारण त्याचा स्वामीच मंगळ आहे आणि तो असा काही गप्प बसणारा बिलकुलच नाहीये. म्हणजे बिलकुल नाही. त्याला कार्यरतच राहायला आवडतच म्हणजे. आणि आता तुम्ही झोपेचं म्हणाल तर फक्त मी माझं असं नाही, मी सुद्धा रात्री मला 2-3 वाजता झोपायला, तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर पण मी एकदम फ्रेश असता. आता थोडस वयोमानानुसार ते बीपी वगैरे, पण ते काय नेहमीच नाही, पण मे बी होत असेल, ते जाऊ दे. तर आपण ह्या पत्रिकेबद्दल बोलू. तर इथे ह्या जातिकेचा जन्म पौर्णिमेचा आहे, तर ते पण तुम्ही सांगताना सांगितलं की म्हणजे असे जातक की लौकिक आपल्या स्वतःच्या कर्तबगारीने मिळवतात. हा पण म्हणजे मुद्दा आपल्याला लक्षात ठेवण्यासारखा आहे. तसं पण तो सूर्य बघतोच आहे, म्हणजे लग्नाला बघतो आणि ती रास पण तीच आहे. आणि आपण म्हणजे तुम्ही ते जॉईंट डायरेक्टर म्हणून त्या रिटायर झाल्या हे तर सांगितलं. आणि हा लग्नेश शिवाय मंगळ मिथुन राशीत आणि पुष्कर नवमांशात आणि शिवाय स्थानबली पण म्हणजे पराक्रम त्याला तो मुळात लग्नेश म्हणून पराक्रम गाजवणारच, पण तो आला पण त्या स्थानात की जिथे त्याला पराक्रम गाजवायला पण मिळतोय. आणि तिथून त्याची चतुर्थ म्हणजे दृष्टी इथे षष्टम स्थानावर. आणि ती तुम्ही सांग म्हणजे म्हणता, आपण आपल्याला माहिती की वाणिज्य खातं म्हणजे टॅक्सेशन किंवा कस्टम डिपार्टमेंटला त्यांना नोकरी मिळाली. शिवाय ह्या नोकरीच्या स्थानावर शनीची पण दृष्टी आहे, मंगळाची आहे, शनीची आहे, म्हणजे ते सरकारी ह्याच्यात जाणार आहे. ह्या मंगळाची दृष्टी दशम स्थानावर पण आहे आणि शनीची परत इकडे लाभस्थानावर जरी आहे, पण इथे हा पण एक खूप चांगला योग झालाय. शनी गुरु एकत्र भाग्यात धनुराशीत म्हणजे कर्मधर्म योग तो पण झाला. शिवाय ह्या गुरुची दृष्टी लग्नावर पण आहे, पंचमावर पण आहे. आणि मग आपण आता समजा ह्याच्यात तर असं काय, ह्या पत्रिकेतलं निगेटिव्ह पॉइंट तसं मला नाही वाटत. म्हणजे ते ठीक आहे, म्हणजे ते अप्स अँड डाऊन होतच असतात. क्वेश्चन नाही होतं. बरं. हा, तर ते तुम्ही राहूचं पण समजा सांगितलं. आधी सुरुवातीला समजा नवीन आम्ही म्हणजे आम्हाला नसतं वाटलं, पण फारच नवीन लोकांना की हा राहू इथे काहीतरी संततीला प्रॉब्लेम देईल का, तर तुम्ही म्हणजे ऍक्च्युअली तसं नाही, त्यांना आहेत संतती म्हणजे मुलगा आणि मुलगी तुम्ही असं म्हणालात. शिवाय हो ते आहे. अमेरिकेत म्हणजे उच्च शिक्षण घेतलंय त्यांनी, त्या शिक्षणासाठी त्यांना जवळजवळ 3.5 करोड खर्च झाला. म्हणजे असं समजा फळ आपण घेऊ शकतो ह्या राहूचं. म्हणजे नाही म्हटलं. आणि सप्तमाचं पण खूप छान सांगितलं, म्हणजे हा बुध आदित्य योग तर आहेच
आहेच आहे. आणि हा म्हणजे सप्तमेश अष्टमात गेला म्हणून आपण म्हणजे मोस्टली मला तर तो शब्द पण उच्चारायला चांगला नाही वाटत, म्हणजे आता मी म्हणत पण नाही, पण म्हणजे त्याचं फळ जनरली लोक नाहीच चांगलं घेत, म्हणजे बघितलं ते लक्ष त्यांचं तिकडेच जातं. पण तुम्ही इतकं छान समजून सांगितलं की वृश्चिकेत म्हणजे हा शुक्र असल्यामुळे त्यांचे ते पती पण फार्मा मध्ये आहेत म्हणजे होते, आणि तिथून ते सुद्धा उच्च पदावर हे झाले, कारण फार्मामध्ये उच्च पद तर आहे निघाले. तिथे पण म्हणजे मेन सायंटिस्ट असं म्हणतात. माझे मिस्टर पण तिथे होते म्हणून मला माहिती आहे म्हणजे या गोष्टी सगळ्या. तर म्हणजे अतिशय सर म्हणजे अतिशय उत्तम रीतीने तुम्ही सांगितलं. त्याच्यानंतर आपल्या सरोज मॅडमनी सहज जाता जाता विचारलं हा केतू सूर्य म्हणजे इकडे आलाय ना कुठे नवमांशात एकत्र, पण तरी ती म्हणजे तुम्ही म्हणाले की म्हणजे बरोबर आहे ती युती व्हॅलिड नाही, म्हणजे ते एका तत्वात आले पण एका राशीत नाही म्हणजे असं. तर ते पण छान सांगितलं, कारण इथे राहुचंद्र पण आहे आणि त्या ज्योतिषसाठी म्हणजे आल्या होत्या तुमच्याकडे कधी 2005ला. तर त्याचा उल्लेख तुम्ही केल्यामुळे आपल्या पोद्दार मॅडमनी पण त्यांचं संशोधन त्या नेहमी करतच असतात, त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे आणि त्या कुंभ राशीच्याच आहेत. मला माहिती आहे कुंभ राशीचे लोक सतत आपला तो ज्ञानाचा घडा घेऊन जातच असतात आणि कुठून पटकन काय मिळतं काय नाही रिसर्च माइंडेड तर आहेतच आहेत. तर सर अतिशय म्हणजे आता अजून काय काय सांगू, पण म्हणजे खूप, आणि त्यांना ते तुम्ही हे पण म्हणजे सांगितलं ना हा शनी समसप्तक आहे, जरी दोघंही पुष्कर नवमांशात आहे मंगळ, पण म्हणजे ते ह्यांची नोकरीच अशी होती की राऊंड ओ क्लॉक त्यांना म्हणजे हा की जायचं, म्हणजे तिथं ते काय असे नाही बघत की तुम्ही स्त्री आहात पुरुष आहात त्या त्या डिपार्टमेंट बिलकुल नाही. त्यामुळं करायचं, म्हणजे तो थोडाफार त्रास झाला असेल इथे पण म्हणजे म्हणजे त्यांच्या बदल्या झाल्या असतील त्यामुळे सुद्धा त्यांना म्हणजे घरात असं काय म्हणायचं घर पण जास्त हे नसेल करता आलं नोकरीमुळे. पण बाकीची एकंदरीत पत्रिका अतिशय उच्च लेवलची आहे, आणि पत्रिकेकडे आपण कसं बघायचं हा दृष्टिकोन तर मी नेहमीच म्हणते तुम्ही आम्हाला खूप छान देत आहात. तर सगळ्यांनी ह्याचा खूप छान उपयोग करावा. आणि सर अतिशय अतिशय सुंदर म्हणजे विवेचन झालं, त्यासाठी मी आणि आम्ही सगळेजण तुमचे कोटी कोटी धन्यवाद, तुम्हाला कोटी कोटी एक एक कोटी आभार. एक एक बोला 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 बोला. हा असं आहे मॅडम की मी सांगायला विसरलो हा की यांची जी पोस्टिंग आहे ती हा. IRS हो इंडियन सांगितलं ना तुम्ही सांगितलं. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस हो हो हो. रेव्हेन्यू डिपार्टमेंट हा अंडर रेव्हेन्यू डिपार्टमेंट. हा 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 म्हणजे तो कसं असतं IAS ला बसायचं, हा. आणि IAS ला तुम्हाला मार्क कमी पडले हम्म. की मग तुम्हाला आणखी खाली बरीचशी डिपार्टमेंट्स आहेत तर अच्छा. त्याच्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळते. हा. शेवटची पोस्टिंग GPO हम्म. असं आहे. तर तसं तसं हा हा ह्या बोला हा बोला. याच्यामध्ये हा. 55% जवळपास मार्क असल्यामुळे IRS, जसं अच्छा. केजरीवाल IRS आहे. हा हा बरोबर आहे. आणि आपली परवा आपण ती वृश्चिक लग्नाची होती त्याला तुम्ही 82% म्हणाल, त्यामुळे ते डायरेक्टर 82. हा तेच ना 82. छान अतिशय उत्तम. म्हणजे ह्या वृश्चिक राशीला पण असं कमी म्हणजे तसं तर कुठलीच रास कमी नाहीच आहे, म्हणजे त्यांना त्यांच्यातलं कर्तृत्व दाखवायला वाव दिलेलाच असतो, फक्त एकदा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ते काय, आणि मग ते बरोबर. तर सर अतिशय उत्तम विवेचन झालं, त्यासाठी परत परत तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर. थँक्यू धन्यवाद हो सगळ्यांना. मॅडम नमस्कार. हा बोला. धन्यवाद थँक्यू सर. थँक्यू थँक्यू सर. मॅडम, थँक्यू सर. सर गुड नाईट सर.